മുൻപാകെ വീണ്ടും ആയിരിക്കാൻ കർത്താവ് നമുക്ക് തന്ന നല്ല അവസരത്തിനായി സ്തോത്രം. प्रभु का वचन की उपस्थिति में एक और बार एकत्र होने के लिए प्रभु ने जो अवसर दिया उसके लिए धन्यवाद। നമുക്ക് കർത്താവ് തന്നുകൊണ്ടിരിക്കുന്ന വചനങ്ങളെ ഓർത്ത് ദൈവത്തെ സ്തുതിക്കുന്നു. और हमें प्रभु लगातार जो हमें वचन देते आ रहा है उसके लिए धन्यवाद। നമുക്ക് ഏറ്റവും സുപരിചിതമായ ഒരു വാക്യമാണ് എടുക്കുന്നത്. आज हम लोग सबसे परिचय वाला एक वाक्य हम पढ़ने वाले हैं। പഴയ നിയമവും പുതിയ നിയമവും എല്ലാം ചേർത്ത് വളരെ അതിന്റെ ബൈബിളിന്റെ മുഴുവൻ എസൻസ് ഉള്ള ഒരു വാക്യമുണ്ട്. मतलब पुराने नियम और नए नियम दोनों को मिलाकर, दोनों भाग को मिलाकर एक वाक्य में अर्थ बताने वाला या उसका पूरा बाइबल का जो मेन बात है बताने वाला जो वाक्य है। നമുക്ക് മത്തായി സുവിശേഷം 22 അധ്യായം 37 വാക്യം मत्ती का सुसमाचार 22 का 37 हम पढ़ेंगे। നമ്മൾ വളരെ ആളുകൾ ഇത് പഠിച്ചിട്ടുണ്ട്. बहुत बार इस विषय में हमने वाक्य को पढ़ा है। നമുക്ക് ആ വാക്യം ഒന്ന് വായിക്കാം. पढ़ना। उसने ऐसे कहा, तू परमेश्वर अपने प्रभु से अपने सारे मन और अपने सारे प्राण और अपनी सारी बुद्धि के साथ प्रेम रख। ഇതാണ് വേദപുസ്തകത്തിന്റെ മുഴുവൻ സാരാംശമായിരിക്കുന്നത്. तो ये है परमेश्वर का वचन का जो पूरा अंश, जो उसमें पूरा बातें, पूरा बाइबल का बातें उसमें छुपा हुआ है। അപ്പോൾ അവിടെ ചില വിശേഷണങ്ങൾ പറഞ്ഞിട്ടുണ്ട്. परंतु उस वाक्य में कुछ खासियत, कुछ बातों को कहा गया है। നമുക്ക് ദൈവത്തെ വെറുതെ അങ്ങ് സ്നേഹിക്കാൻ കഴിയില്ല. हम लोग परमेश्वर का ऐसे ही हम लोग प्रेम नहीं कर सकते। ദൈവത്തെ സ്നേഹിക്കുക എന്ന് പറയുന്നതാണ് ലോകത്തിലെ ഏറ്റവും പ്രയാസമുള്ള കാര്യം. और परमेश्वर को प्रेम करो करके बोलना, वो करना ही सबसे बड़ा कठिन बात है। നമ്മൾ ചിന്തിക്കാതെ ഈസിയാണെന്ന്. हमें लगता है ये तो बहुत आसान बात है। നമ്മള് ഒരു ഭക്തൻ പറഞ്ഞതുപോലെ ഒരു കച്ചിത്തുരുമ്പാണെങ്കിൽ പോലും അതിനെ സ്നേഹിക്കാൻ കഴിയും. എന്നാൽ ദൈവത്തെ സ്നേഹിക്കണമെങ്കിൽ ദൈവത്തിന്റെ തന്നെ ഒരു വെളിപ്പാട് നമുക്കുണ്ടാകും. ഒരു ജസ്റ്റ് हाँ ओके, एक बहुत बड़ा प्रभु का दास ने इस रीति से कहा है कि दुनिया में जो हम लोग धूल मिट्टी देखते हैं ना, वो धूल मिट्टी को अगर प्रेम करने का विषय आया तो हम लोग आसानी से उसे प्रेम कर पाएंगे। लेकिन परमेश्वर को अगर प्रेम करना है तो परमेश्वर की ओर से वो प्रेम का प्रेरणा आना चाहिए। और वो परमेश्वर का विशेषता क्या है, गुण, वही जब तक प्रकट करेगा तो ही हमको उसी रीति से प्रेम करने हो पाएगा। അപ്പൊ ദൈവം പറയാണ്, കർത്താവ് പറയുന്നുണ്ട്, എന്നെ ആരാധിക്കുന്നവർ ഇങ്ങനെയുള്ളവരായിരിക്കണം, അവരെ സത്യത്തിലും ആത്മാവിലും ആയിരിക്കണം ആരാധിക്കണം എന്ന് പറയുന്നത് പോലെ തന്നെ ആരെങ്കിലും എന്നെ സ്നേഹിക്കുന്നെങ്കിൽ ആ സ്നേഹം നമ്മള് പാലിക്കണമെങ്കിലുള്ള വിശേഷണങ്ങളെ കുറിച്ചാണ് നമ്മളിവിടെ വായിച്ചു കേട്ടത്. जिस रीति से प्रभु जब शमरिया स्त्री से बात करते समय में यूहन्ना 4 में, यदि तुम मुझसे आराधना करो, मेरा आराधना करना है तो सच्चा आराधक लोग इस रीति से आराधना करना चाहिए, जो है कि आत्मा और सच्चाई से आराधना करना है। उसी रीति से, उसी तरीके में परमेश्वर को अगर प्रेम करना है तो ये एक रीति, ये एक बात को पूरा होना जरूरी है। അത് ഈസിയായ കാര്യമാണോ അതോ കഠിനമായ കാര്യമാണോ? तो ऐसा है तो परमेश्वर का एक शर्त है जिसके वजह से प्रेम अगर पूरा होना है तो प्रभु को प्रेम करना आसान बात है क्या कठिन बात है? ഇത് പഴയ നിയമമാണോ പുതിയ നിയമമാണോ? तो अभी ये पुराना नियम है क्या नया नियम है? അല്ല, ഈ വാക്യം ये वाक्य പഴയ तो നിയമത്തിലെ കാര്യമാണോ പുതിയ നിയമത്തിലെ കാര്യമാണോ? ये वाक्य अभी हम जब पढ़ते समय में ये पुराना नियम का बात है कि नया नियम का बात है? നിന്റെ മുഴു ഹൃദയത്തോടെ. तुम अपने पूर्ण हृदय से, അപ്പൊ അതിന്റെ അർത്ഥം എന്താണ്? इसका मतलब क्या है? പകുതി ഹൃദയം ഉണ്ടാകാൻ സാധ്യതയുണ്ട്, അതുകൊണ്ടാണ് മുഴു ഹൃദയം എന്ന് പറയുന്നത്. यानी कि आधा हृदय होने का संभावना है, इसलिए प्रभु पूरा हृदय मांग रहा അല്ലെ? है ना? നമ്മളിപ്പോ മുഴു സമയം എന്ന് പറയുമ്പോൾ ഒരു ദിവസം 24 മണിക്കൂർ, മുഴു സമയം എന്ന് പറയുമ്പോൾ അതിന് പകുതി സമയമുണ്ട്. अभी उदाहरण के लिए पूर्ण समय बोलते समय में हमें मालूम है एक दिन में पूर्ण समय बोला तो 24 घंटा, तो पूर्ण समय है तो आधा समय भी है। അപ്പോൾ നിന്റെ ദൈവമായ യഹോവയെ പൂർണ്ണ ഹൃദയത്തോടെ, പൂർണ്ണ മനസ്സോടെ, പൂർണ്ണ ആത്മാവോടെ, പൂർണ്ണ ശക്തിയോടെ എന്നൊക്കെ പറയുമ്പോൾ तो यहोवा परमेश्वर को तुम पूर्ण हृदय से, पूरा मन से, पूरा समझ से, आत्मा से, प्राण से, इस रीति से तुम प्रेम करो। इस रीति से जब प्रवचन कहते समय में ഇതാണ് നമ്മൾ അതിന്റെ 38 വാക്യം വായിക്കുമ്പോൾ उसका 38 जब पढ़ते समय में, बड़ी और मुख्य आज्ञा तो यही है। हाँ, बड़ी और मुख्य आज्ञा तो यही है। ഓക്കെ, നമ്മൾക്ക് ആർക്കെങ്കിലും ഇത് സാധിച്ചിട്ടുണ്ടോ? എന്നെ സംബന്ധിച്ച് ഇത് സാധിച്ചിട്ടില്ല. तो मैं आपको एक सवाल पूछना चाहता हूँ, क्या ये इस आधार, क्योंकि ये वाकई इस रीति से लिखा है और हमें करना है, एक आज्ञा के रूप में दिया है, तो आप में से किसी ने को भी ये पूरा करने हुआ है क्या? मेरे विषय में मैं गवाही देना चाहता हूँ, मुझसे नहीं हो पाया है। അപ്പൊ ഇത് നമ്മുടെ മുമ്പിൽ വെച്ചിരിക്കുന്ന ഒരു ഗോളാണ്. तो ये हमारे सामने रखा हुआ एक लक्ष्य है।
നമ്മൾ കർത്താവിനെ സ്നേഹിക്കാൻ തുടങ്ങുമ്പോൾ जब हम लोग प्रभु को प्रेम करने शुरू करते हैं, അല്പമല്പമായിട്ട് അവനെ അറിഞ്ഞറിഞ്ഞാണ് നമ്മൾ അതിന്റെ പൂർത്തിയിലേക്ക് വരുന്നത്. हम लोग धीरे धीरे क्या कर रहे हैं, प्रभु को समझ रहे, प्रभु को पहचान रहे, इस तरह जान जानकर पूर्ण रीति में हम आ रहे हैं. പലപ്പോഴും നമ്മൾ പിന്മാറി പോയിട്ടുണ്ട്. बहुत बार हम लोग पीछे चले गए हैं. വീണ്ടും കർത്താവ് നമ്മളെ ആ സ്നേഹത്തിന്റെ ട്രാക്കിലേക്ക് തിരികെ കൊണ്ടുവരുന്നു. फिर क्या हुआ, प्रभु स्वयं ही क्या किया, हमें उठाकर वापस वही प्रेम का पटरी में लेकर आया. അപ്പൊ നമ്മള് കർത്താവായ യേശുവിനെ കർത്താവായി സ്വീകരിച്ച് അന്ന് തന്നെ നമ്മൾ ഈ വചനം കംപ്ലീറ്റ് തീർത്തോ. यानी जिस दिन हम लोग ने यीशु मसीह आज से तू मेरा प्रभु है, तू मेरा प्रभु है करके मैं स्वीकारता हूँ, तो हमारा नया जन्म हो गया. क्या उसी दिन ये वाक्य पूरा हुआ क्या? ആയോ? हुआ क्या? ഇല്ല. नहीं, നമ്മള് സ്നേഹത്തിൽ വളരെ കുറവുള്ളവരാണ്. क्योंकि हमें प्रेम की विषय में बहुत कमियां हैं. അപ്പോൾ നമ്മൾ യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 1:12 വായിക്കുമ്പോൾ അവനെ കൈക്കൊണ്ട് അല്ലെ, यूहन्ना 1:12 में सुसमाचार का 1:12 में हम पढ़ते हैं कि हाँ। जो उसको स्वीकारता है, അവനെ കൈക്കൊണ്ട് उनको स्वीकार कर, അവനിൽ വിശ്വസിക്കുന്ന जो उनको विश्वास करता है, ഏവനും जो कोई भी हो, ദൈവം എന്ത് ചെയ്തു? परमेश्वर उसे क्या करेगा, ദൈവത്തിന്റെ മകനാകാൻ അധികാരം കൊടുക്കും. परमेश्वर का संतान होने का अधिकार उसको देगा. ഇല്ലേ? ऐसा ही है ना? നാം വിശ്വസിച്ച അന്ന് തന്നെ ദൈവമകനായോ? क्या हम लोग जिस क्षण जिस समय पहले बार जब हमने विश्वास किया उस दिन हम लोग परमेश्वर का संतान हो गए क्या? Praise the Lord. आमेन, आ गए, हो गए हम लोग. പക്ഷെ നാം മുഴുഹൃദയത്തോടെ परंतु पूरे मन से ആണോ? हुआ क्या? പിന്നെ നമ്മൾ അപ്പോൾ നമുക്ക് तो पुत्रत्व में बढ़ना अभी भी बाकी है. उसी रीति से നമുക്ക് ആ കിട്ടിയ അറിവനുസരിച്ച് നമ്മൾ അവനെ സ്വീകരിച്ചു. तो उस समय में हमको जो जानकारी मिला, जो समझ हमको मिला, प्रभु के बारे में जो ज्ञान मिला, उसमें हमने विश्वास किया. അപ്പോൾ ഈ വചനം പൂർത്തീകരിക്കണമെങ്കിൽ तो अभी परंतु ये वाक्य को अभी पूरा करना है, तो ആദ്യം ദൈവം തന്നെ അത് ചെയ്തിട്ടുണ്ടോ എന്നുള്ളതാണ് നമ്മൾ तो सबसे पहला हमें क्या जांचना है कि पहला ये प्रभु ने ही स्वयं ये वाक्यों को पूरे किया कि नहीं, ये हमें देखना है. ഈ സ്നേഹ സംഭരണത്തിൽ ആദ്യം നമ്മളല്ല ഇറങ്ങി തിരിച്ചത്. देखो, ये प्रेम का इस खोज में, ये प्रेम का पूर्णता को करने के लिए पहला हमने खोज कर नहीं उतरा प्रभु का सेवा करने, ആദ്യം കർത്താവാണ് നമ്മളെ സ്നേഹിച്ചത്. बल्कि प्रभु स्वयं पहला हमसे प्रेम किया. അല്ലേ? ऐसा ही है അപ്പൊ ना? കർത്താവ് പറയാണ് ഞാൻ അവനെ സ്നേഹിക്കേണ്ടത് ഇങ്ങനെയാണെന്ന് പറയുമ്പോൾ ദൈവം തന്നെ അത് പാലിച്ചിട്ടുണ്ടോ? तो प्रभु जब कहता है कि आज्ञा देता है तुमको इस रीति से तुमको प्रेम करना है, जब प्रभु ऐसा आज्ञा देते समय में क्या प्रभु ने स्वयं इस बात का पालन को पूरा किया है क्या? ദൈവം ഉണ്ടോ? किया है क्या? ആ അമേൻ. ആ അറിവ് അല്ലെങ്കിൽ ആ ജ്ഞാനം. वो ज्ञान कि मेरा प्रभु ने इस बात को पूरा कर दिया है, वो ज्ञान को നമ്മള് 1 യോഹന്നാൻ 4-ാം അധ്യായം അതിന്റെ 9 മുതൽ 16 വരെയുള്ള വാക്യങ്ങൾ നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ पहला यूहन्ना 4 का 9 से 16 जब हम पढ़ते हैं, അത് നമ്മൾ വായിക്കണ്ട. അവിടെ നമ്മൾ ദൈവസ്നേഹത്തിന്റെ बस आप रेफरेंस लिख देना. बस वहाँ पर उस प्रभु का, परमेश्वर का प्रेम के बारे में वहाँ पर बताया गया है. पहला यूहन्ना 4 में 9 से 16 तक. അവിടെ ഒരു കാര്യം പറഞ്ഞു വരികയാണ്. वहाँ पर कुछ बातें ऐसा बोल कर आते आते नीचे पढ़ते हैं. ദൈവം നമ്മളെ സ്നേഹിച്ച വിഷയം, परमेश्वर ने हमसे प्रेम किया. അതിന്റെ 9-ഉം 10-ഉം വാക്യങ്ങൾ വളരെ അടിസ്ഥാനപരമായ കാര്യങ്ങളാണ്. उसका 9 और 10 जब पढ़ते समय में उस प्रेम का सबसे नींव बात, मूल्य बात है जो हमारे विषय में प्रभु ने हमारे लिए किया. നമ്മളിനി 15-ാം വാക്യം तो വായിക്കുമ്പോൾ ये सब पढ़कर वाक्य 15 पढ़े. जो कोई यह मान लेता है कि यीशु परमेश्वर का पुत्र है, परमेश्वर उसमें बना रहता है और वह परमेश्वर में. അപ്പോൾ ഇതൊരു മാർമിക വാക്യമാണ്. तो ये एक भेद का बात है. ഈ നമ്മള് മത്തായി 22:37 നിവർത്തിക്കണമെങ്കിൽ तो अगर मत्ती का सुसमाचार उसका 22 का 37 जो अभी हमने पढ़ा, उस वाक्य को पूर्णता में आना है, तो ഈ ഭൂമിയിൽ इसी दुनिया में മനുഷ്യനെന്ന രീതിയിൽ मनुष्य के रीति में, ദൈവത്തെ സ്നേഹിച്ച ഏക വ്യക്തി യേശു ക്രിസ്തുവാണ്. मनुष्य के रीति में परमेश्वर को पूरे मन से प्रेम करने वाला एक ही मनुष्य है, वो है यीशु मसीह. Praise the Lord. Praise the Lord. ആ വ്യക്തി वो व्यक्ति നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ जब വന്നാൽ हमारे अंदर आ जाएगा, तो അതാണ് പറയുന്നത്. वो वहाँ पर कहता है ആരെങ്കിലും എന്റെ പുത്രനെ, जो कोई भी मेरा पुत्र को, നമ്മള് ഇവിടെ അക്നോളജ് എന്ന് പറഞ്ഞാൽ നമ്മള് കൺഫസ് എന്ന് പറയുന്നത് ഏറ്റുപറയാ അർത്ഥത്തിലല്ല, അക്നോളജ് ചെയ്യുന്നെങ്കിൽ तो उसको मानना करके, मतलब उसको समझना कि यही यीशु का पुत्र है करके मानकर समझना, हाँ यही है करके, वो बात पर आना चाहिए. പിതാവായ ദൈവത്തെ जिस पिता परमेश्वर को പൂർണ്ണ ഹൃദയത്തോടും पूर्ण हृदय से, പൂർണ്ണ മനസ്സോടും पूरा मन से പൂർണ്ണ ശക്തിയോടും और पूर्ण सामर्थ्य से സ്നേഹിച്ച ഏക വ്യക്തി കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു. प्रेम किया अगर कोई मनुष्य है तो वो है यीशु मसीह. അങ്ങനെ നിങ്ങൾ അവനെ അറിയുന്നുവെങ്കിൽ അവനാണ്. इस रीति से अगर तुम परमेश्वर को पुत्र को जान रहे हो, क्या जान रहे हो कि यही मनुष्य है जिसने परमेश्वर को पूर्ण हृदय से, पूरा मन से, पूरा आत्मा से प्रेम किया है. ये बात को तुम
यीशु मसीह में तुम देख रहे हो तो ന്യായപ്രമാണം മുഴുവൻ തികച്ചവൻ किसी ने अगर व्यवस्था को पूरा भी कर दिया है तो ദൈവം എന്ത് ഡിമാൻഡ് ചെയ്തോ परमेश्वर ने जो भी बात मांगा हो അത് മുഴുവനും നിവർത്തിച്ചവൻ वो पूरा बात को ये व्यक्ति ने पूरा किया। അത് എന്റെ പുത്രനാണെന്ന് वो कौन है? परमेश्वर का पुत्र है എന്ന് ആരെങ്കിലും അക്നോളേജ് ചെയ്താൽ ऐसा कोई मान लेता है, मतलब समझ के मान लेता है कि हाँ वो यीशु ने ही किया है करके, അവരെ ഞാൻ തന്നെ വസിക്കും ആ വ്യക്തിയിൽ. उस व्यक्ति में कौन बसेगा? परमेश्वर स्वयं बसेगा। അവിടെ നോക്കുക, उधर देखना, അപ്പോൾ യേശു ഭൂമിയിലായിരുന്നപ്പോൾ जब यीशु इस दुनिया में था അവനിൽ പിതാവ് പൂർണ്ണമായിട്ടുണ്ടായിരുന്നു, उनके अंदर पिता परमेश्वर पूर्ण रीति में बसा हुआ था, ആത്മാവ് പൂർണ്ണമായിട്ടുണ്ടായിരുന്നു. आज पवित्र आत्मा पूर्ण रीति में बसा हुआ था। അവനല്ലോ ദൈവത്തിന്റെ സകല സമ്പൂർണതയും വസിച്ചത്. क्योंकि उसी में ही क्या है? परमेश्वर का संपूर्णता देह रूप में बसा हुआ था। അപ്പൊ നമ്മൾ ഈ വാക്യം ഒന്നുകൂടെ നോക്കാം. अब ये वाक्य को फिर से देखेंगे तो ആരെങ്കിലും എന്റെ പുത്രനെ ഈ രീതിയിൽ जो कोई भी परमेश्वर के पुत्र को इस रीति से जानकर मानता है, അങ്ങനെയാണെങ്കിൽ എന്ത് ചെയ്യും? ऐसा है तो क्या होगा? परमेश्वर उसमें बना रहे। परमेश्वर उसमें बना रहेगा। എത്ര ശ്രേഷ്ഠമായ കാര്യമാണ്. कितना श्रेष्ठ बात है प्रियो। അപ്പൊ ക്രിസ്തു ഉണ്ടെങ്കിൽ तो मतलब मसीह है तो ഇനി നമ്മുടെ കോഴ്സ്, अभी हमारा दौड़, നമ്മുടെ മുന്നോട്ടുള്ള യാത്ര, अभी हमारा आगे का यात्रा, നമ്മൾ വായിച്ച വാക്യം അല്ലെങ്കിൽ അത് നിവർത്തിക്കാനുള്ള ഒരു യാത്ര തന്നെയാണ്. यानी कि अगर ये बात का बोधियों में है तो उसके बाद से मसीह जीवन का यात्रा शुरू हुआ है, तो हमने जो मती में पढ़ा हुआ बात रहेगा वो उस वाक्य का अर्थ में चलेंगे हम लोग। ഇനി നമ്മൾ 1 യോഹന്നാൻ 2:23 വാക്യം വായിക്കുമ്പോൾ पहला यूहन्ना 2:23 जब हम पढ़ते हैं, ഈ അർത്ഥത്തിൽ അല്ലാതെ യേശു ക്രിസ്തുവിനെ ആരെങ്കിലും ഡിനേ ചെയ്യുന്നെങ്കിൽ, अगर ये अर्थ ना के बेस पे प्रभु को तुम लोग नकार रहे हो तो स्वीकार नहीं है तो पढ़ना, जो कोई पुत्र का इनकार करता है അപ്പോൾ पुत्र को क्या बात पर इनकार कर रहा है? അപ്പം പലരും യേശുവിനെ സ്വീകരിക്കാറുണ്ട്. बहुत लोग यीशु को स्वीकार रहे हैं, ഒരു മാനസിക അംഗീകാരം മാത്രമേ ഉള്ളൂ. परंतु एक प्राण में जो उनको एक मन के रीति में जो उनको कुछ फील हुआ, कुछ अनुभव हुआ, उस रीति में उन लोग मन में उनको स्वीकार रहे हैं। എന്നാൽ യേശു കർത്താവ് എന്റെ ഹൃദയത്തിലുണ്ടെങ്കിൽ, परंतु यीशु मसीह हमारे हृदय में है तो പിതാവും അവന്റെ ആത്മാവും ഫുൾനെസ് ആയിട്ടുണ്ടെന്ന് അവർ വിശ്വസിക്കുന്നില്ല. वो लोग वो क्या विश्वासी, क्या वो व्यक्ति क्या विश्वास कर रहे हैं? यीशु मेरे अंदर है, परंतु अगर यीशु मेरे अंदर है तो पिता का पूर्णता और पवित्र आत्मा का पूर्णता भी बसा हुआ है करके वो विश्वास नहीं कर रहा। അതെന്ത് ചെയ്യുന്നു? तो क्या हो रहा है? യേശുവിന്റെ വ്യക്തിത്വത്തെ ഡിനേ ചെയ്യുന്നു. मतलब वो व्यक्ति यीशु मसीह का व्यक्तित्व को नकार रहा है। അംഗീകാരമുണ്ട് മനസ്സിൽ, मतलब मन में सोचा है चलो अच्छा आदमी ने स्वीकार तो लिया है, എന്നാൽ परंतु ഒരു മുഴു ഹൃദയത്തോടുള്ള അംഗീകാരം വന്നിട്ടില്ല. एक पूर्ण हृदय से समर्पण करके स्वीकारने का अनुभव में नहीं आया है। അതുകൊണ്ടാണ് നമ്മളെ ദൈവം ആ കാര്യം പറയുമ്പോൾ, ദൈവം നമ്മളെ സ്നേഹിക്കുമ്പോൾ इसलिए परमेश्वर जब कहता है कि मैं तुमसे प्रेम करता हूँ, ഈ അർത്ഥത്തിൽ പൂർണ്ണ ഹൃദയത്തോടും പൂർണ്ണ മനസ്സോടും പൂർണ്ണ ആത്മാവും കൂടെയാണ് ദൈവം നമ്മളെ സ്നേഹിക്കുന്നതെന്ന് തിരുവചനത്തിൽ എവിടെങ്കിലും ഉണ്ടോ? क्या ऐसा बाइबल में किधर भी ऐसा वाक्य लिखा है क्या? परमेश्वर जब तुमसे प्रेम करता, मतलब परमेश्वर जो हमसे प्रेम किया, वो परमेश्वर ने हमें पूर्ण हृदय से, पूरा मन से, पूरा आत्मा से हमसे प्रेम किया करके ऐसा वाक्य है क्या बाइबल में? അതല്ലേ നമ്മളിപ്പോ വായിച്ചു, തന്റെ പുത്രനെ തന്നു എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണ് പ്രിയമുള്ളവര്? ये वही तो भेद की बात है ना, जिस पिता परमेश्वर ने अपना पुत्र को ही दे दिया, मतलब वो कौन है? सबसे प्रिय पुत्र, पिता का जान, वो पुत्र को ही हमें दे दिया। मतलब क्या? पूर्ण हृदय से, पूर्ण मन से ही प्रेम किया ना। मतलब ദൈവം മനസ്സില്ല മനസ്സോടാണോ പുത്രൻ തന്നത്? मतलब आधा मन के, मतलब मुझे इच्छा तो नहीं था फिर भी ले लो पुत्र, ऐसा भाव, ऐसा मन से दिया गया। നമ്മള് അവനെ തന്നാൽ നമ്മൾ എന്തെല്ലാം ചെയ്യുമെന്ന് അറിയാം, എന്നിട്ടും തന്നു. നോക്കണം, देखो पिता परमेश्वर को पहले से मालूम है, अगर पिता परमेश्वर अपना पुत्र को इस जगत पर भेजेगा तो वही पुत्र को हम उसको सताएंगे, हम उसको मारेंगे, हम उसको क्रूस पे चढ़ाएंगे, ये सब पिता जानता था, फिर भी पुत्र को भेजा। അപ്പൊ തന്റെ പുത്രനെ തരുന്നതിന് ദൈവം 100% तो मतलब हाँ, मतलब पिता ने जब अपना पुत्र को देते समय में बिना हिचकिचाते हुए पूरा मन से दिया। ദൈവം ഇനി ഇസ്രായേലിനെ യഥാസ്ഥാനപ്പെടുത്തുമ്പോൾ, जब एक दिन परमेश्वर इसराइल को जब पुनर्स्थापित करेगा, ദൈവം അവരോട് ഉടമ്പടി ചെയ്യുന്നുണ്ട്. उनके साथ एक वाचा बांधने वाला है। നമ്മളെ യിരെമ്യാ പ്രവചനം यिर्मयाह का पुस्तक അതിന്റെ 32-ാം അധ്യായം 32वां अध्याय 38 മുതൽ 41 വരെയുള്ള വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ അതിനകത്ത് ഒരു വലിയ ഒരു ഉടമ്പടി ദൈവം ഇസ്രായേലുമായിട്ട് ചെയ്യുന്നു. उसका 38 से 41 पढ़ते समय में वहाँ पर उस वाचा को हम वहाँ पर देखते हैं। നമ്മൾ ഒരു വാക്യം മാത്രം വായിക്കാം. परंतु एक ही वाक्य हम पढ़ेंगे, അതിന്റെ 41-ഉം 42-ഉം വായിക്കാം. 41 40, 41 40 और 41 पढ़ना। मैं उनसे यह वाचा बांधूंगा कि मैं कभी उनका संग छोड़कर उनका भला करना न छोड़ूंगा, और अपना भय मैं उनके मन में
चाहेंगे। हाँ। मैं बड़ी प्रसन्नता के साथ उनका भला करता रहूंगा और सचमुच उन्हें इस देश में अपने सारे मन और प्राण से बसा दूंगा। आमेन। നോക്കുക सारे मन और सारे प्राण से बसाऊंगा। ആരാണ് അങ്ങനെ പറഞ്ഞത്? ये कौन कह रहा है? ദൈവം പറയുക यहोवा परमेश्वर कह रहा है। ഞാൻ ഇസ്രായേലിനെ मैं इसराइल को സ്നേഹിക്കുമ്പോൾ प्रेम जब मैं करूंगा, എന്ത് ചെയ്യും? क्या करूंगा मैं? എന്നാൽ അവർക്ക് വരുന്നതിന് മുമ്പ് നമ്മളെയാണ് ആദ്യം സ്നേഹിച്ചത്. परंतु ये बात का पूर्णता होने के लिए ये पहला हमसे प्रभु ने ये पूर्ण मन से प्रेम किया। Praise the Lord. Praise the Lord। അപ്പൊ ദൈവം നമ്മളെ സ്നേഹിച്ചതിന്റെ ആഴം അറിയും തോറും इसलिए परमेश्वर ने हमसे प्रेम किया, उस बात का गहराई को जब एक विश्वासी समझने लगता है നമ്മൾ കുറേശ്ശെയായിട്ട് तो हम लोग धीरे धीरे ദൈവസ്നേഹം നിറയുമ്പോൾ परमेश्वर के प्रेम में बढ़ते जाएंगे നമ്മൾ ദൈവത്തെ സ്നേഹിക്കും. और हम परमेश्वर को प्रेम करने लगेंगे। ദൈവം ഒരിക്കലും നമ്മളിപ്പോ സാധാരണ ദൈവത്തെ സ്നേഹിക്കണമെങ്കിൽ ദൈവം നമ്മൾ ഡെപ്പോസിറ്റ് ഇടണം. देखो, परमेश्वर को अगर प्रेम करना है तो अगर हमें परमेश्वर से प्रेम करना है तो उसका शुरुआत, उसका बीज पहला प्रभु को ही बोना पड़ेगा। ദൈവം ഭയങ്കര വലിയൊരു വ്യാപാരിയാണ്. प्रभु क्योंकि एक बहुत बड़ा धंधा करने वाला है, व्यापारी है। ഈ വ്യാപാരി എന്ന് പറഞ്ഞാൽ അവന് അതിന്റെ ആ അസറ്റ് എന്ന് പറയുന്നത് അതിന്റെ ആ വ്യാപാരത്തിനുള്ള ഉപയോഗിക്കുന്ന ധനം എന്ന് പറയുന്നത് ദൈവസ്നേഹമാണ്. और परमेश्वर जब व्यापार करने के लिए जो पदार्थ इस्तेमाल करता है, लेन देन के लिए जो भी वस्तुएं इस्तेमाल करता है, वो क्या है? प्रेम। ഇപ്പൊ ഒരു ധനികനായ മനുഷ്യൻ उदाहरण के लिए एक धनवान मनुष्य കുറെ പാവപ്പെട്ട ആൾക്കാരെ വിളിക്കുകയാണ്. कुछ गरीब लोगों को बुला रहा है। ഞാൻ നിങ്ങൾക്ക് ഈ 2 കോടി വരെ രൂപ തരാം. मैं तुम सब गरीबों को 2-2 करोड़ रुपया देता हूँ, നിങ്ങൾ അത് വ്യാപാരം ചെയ്ത് तुम लोग व्यापार करो നിങ്ങൾ ധനികരായിക്കോ और फिर तुम लोग धनवान हो जाओ। അല്ലേ? പക്ഷെ അവര് വ്യാപാരം ചെയ്യാതെ അത് ഇങ്ങനെ മണ്ണിൽ കുഴിച്ചിട്ടാലോ? परंतु वो लोग ने अगर उसको व्यापार ना करते हुए गड्ढे में खोद कर डाल के रख दिया तो? അപ്പൊ നമ്മള് തീത്തോസിന്റെ ലേഖനം വായിക്കുന്നത് तीतुस का पुस्तक में हम पढ़ते हैं, നമ്മൾ हम സ്നേഹമില്ലാത്തവരായിരുന്നു, लोग एक समय में बिना प्रेम के थे, നമ്മൾ അന്യോന്യം हम വെറുക്കുന്നവരായിരുന്നു, लोग एक दूसरे से नफरत करने वाले लोग थे, നമ്മൾ ബുദ്ധികെട്ടവരായിരുന്നു, हम लोग निर्बुद्धि थे നമ്മള് ഒരു പ്രത്യാശയുമില്ലാതെ और बिना आशा के थे, ഒരു कोई സന്തോഷമില്ലാത്തവരായിരുന്നു. आनंद नहीं था। तीतुस 3:3 में पढ़ते हैं। എന്നാൽ ദൈവത്തിന് നമ്മളോട് പ്രീതി തോന്നിയപ്പോൾ परंतु एक दिन प्रभु का दया जब हमारे ऊपर होगा, നാം അവനെ സ്നേഹിച്ചത് കൊണ്ടല്ല, हमने उनसे प्रेम किया इसलिए नहीं, അവൻ നമ്മളെ സ്നേഹിച്ച് बल्कि उन्होंने हमसे प्रेम किया। ഇങ്ങനെ എന്ത് ചെയ്തു? फिर क्या किया? നമ്മളെ തന്റെ ക്രിസ്തുവിൽ നീതീകരിച്ചു. और हमें मसीह के द्वारा हमें धर्मी ठहराया। എന്നിട്ട് അത് മാത്രമല്ല, उतना ही नहीं, ഈ ക്രിസ്തു മൂലം ये मसीह के द्वारा നമ്മുടെ മേൽ ധാരാളമായി പകർന്ന പരിശുദ്ധാത്മാവിന് നവീകരണം. हमारे अंदर पवित्र आत्मा का बहुतायत से बहने वाला पवित्र आत्मा के द्वारा एक नयापन का अनुभव में लाया। ഇതാണ് വ്യാപാരം ചെയ്യുന്നത് പറഞ്ഞാൽ. ये बात का लेन देन, ये व्यापार प्रभु ने किया। വെറും പാപിയായ എന്നെ मतलब हम जो एकदम पापी थे, എന്നെ ദൈവം സ്നേഹിച്ചുവെന്നും मुझसे परमेश्वर ने प्रेम किया, അവനെ വിശ്വസിച്ച അന്ന് തന്നെ എന്നെ മകനായി സ്വീകരിച്ചു. और जिस दिन से मैंने प्रेम करने शुरू किया उसी दिन में परमेश्वर ने कहा कि तू मेरा बेटा है। ഇത് ഓർക്കുമ്പോൾ, ये बात जब हम सोचते ഇത് हैं, ചിന്തിക്കുമ്പോൾ, ये बात जब हम मनन करते हैं, ഈ ക്രിസ്തു മൂലം ये मसीह के द्वारा ദൈവത്തിന്റെ ധാരാളമായ നവീകരണം, സ്നേഹത്തിന്റെ ഒരു ഒഴുക്ക്, സ്നേഹത്തിന്റെ ഒരു വിപ്ലവം ഈ വിശ്വാസിയിൽ ഉളവാകുകയാണ്. तो प्रभु ने हमारे लिए क्या क्या किया है, ये बात जब सोचते रहते समय में हमारे अंदर एक नयापन, एक ताजगी, एक उत्तेजना, वो प्रेम का फुवारा हमारे अंदर उमड़ने लगता है। അതിനാണ് കുറഞ്ഞ വർഷം ടേബിൾ മീറ്റിംഗിൽ എന്റെ വരവരെയും എന്റെ ഓർമ്മയ്ക്കായി ചെയ്യണമെന്ന് പറഞ്ഞ സ്നേഹത്തിന്റെ ഒരു വ്യാപാരമാണ് അവിടെ. इसलिए हम लोग कम से कम वहां पर प्रभु मेज में जब हम आते समय में हफ्ते का पहला दिन प्रभु मेज में हम लोग क्या कर रहे हैं, वो बात को हम लोग स्मरण कर रहे हैं जो प्रभु हमारे लिए किया। तो वहां पर एक व्यापार वहां पर हो रहा है। എന്നാൽ ദൈവം എന്നെ സ്നേഹിച്ചു എന്ന് പറയുമ്പോൾ परंतु हम बोल तो रहे हैं परमेश्वर ने मुझसे प्रेम किया, ഹൃദയം ഇങ്ങനെ കല്ലുപോലിരിക്കുക. परंतु हृदय अभी भी कठोर है, पत्थर जैसा कठोर है, ഒരു വ്യാപാരവുമില്ല. कोई व्यापार नहीं हो रहा। അപ്പൊ പിന്നെ എങ്ങനെ ഇരിക്കും? तो फिर कैसा होगा? അപ്പൊ നമുക്ക് ഈ കൽപ്പന നിവർത്തിക്കണ്ടേ? तो अभी ये आज्ञा को पूरा करना है ना, അപ്പൊ അത് നിവർത്തിക്കണമെങ്കിൽ ये बात को पूरा करना है तो ദൈവം നമ്മെ സ്നേഹിച്ചതിന്റെ അടിസ്ഥാനത്തിലേക്ക് നമ്മളെ റോമലേഖനം 5-ാം അധ്യായം 5-ാം വാക്യത്തിൽ ദൈവത്തിന്റെ സ്നേഹം നമ്മിൽ പകർന്ന പരിശുദ്ധാത്മാവിനാൽ നമ്മുടെ ഹൃദയങ്ങളിലേക്ക് പകർന്നിരിക്കുന്നു. रोमियो 5 में हम लोग पढ़ने का आधार पर कि परमेश्वर का प्रेम पवित्र आत्मा के द्वारा हमारे हृदय में उंडेला गया है, ये बात का नींव हमारे अंदर होना जरूरी है। അപ്പൊ യേശു ക്രിസ്തു ആദ്യം നമ്മളെ സ്നേഹിച്ചതാണ്. तो इसलिए यीशु मसीह ने पहला हमसे प्रेम किया। നമ്മൾ അവിടെ വായിക്കുന്നുണ്ട്, നമ്മള് യോഹന്നാൻ 1:12 വായിച്ചത് എന്താണ്? യോഹന്നാൻ അവനെ കൈക്കൊണ്ട്, यूहन्ना 1:12 में हमने क्या पढ़ा? जो कोई उनको स्वीकारता है, അങ്ങനെ അവനെ സ്വീകരിക്കുമ്പോൾ इस रीति से जब कोई स्वीकारता है,
അതിനു മുമ്പേ ക്രിസ്തു നമ്മളെ സ്വീകരിച്ചതിന്റെ വ്യാപ്തി നമ്മൾ അറിയണം. तो हम उसको स्वीकारने से पहले प्रभु ने हमको स्वीकारा है करके ये बात का गहराईपन को समझना जरूरी है. നമ്മൾ ആരെയാണ് സ്വീകരിച്ചത്? हमने किसको स्वीकारा? ദൈവത്തിന്റെ പുത്രനെ, परमेश्वर का पुत्र को, എല്ലാ നിറവുമുള്ളവനെ, जो सब प्रकार का भरपूरिता में है, പിന്നെ പവിത്രനായിരിക്കുന്നവനെ, जो पवित्र है, जो നിഷ്കളങ്കനായിരിക്കുന്നവൻ, निष्कलंक है, കർത്താവും ദൈവമായിരിക്കുന്നവൻ, जो स्वयं प्रभु और परमेश्वर है, അല്ലേ? है ना? അവരെയാണ് നമ്മൾ സ്വീകരിക്കുന്നത്. उनको हमने स्वीकारा. എന്നാൽ परंतु നമ്മൾ റോമലേഖനം 15-7 വാക്യം വായിക്കുമ്പോൾ रोमियो 15:7 जब हम पढ़ते हैं, ഇവിടെ നമ്മള് യേശു ക്രിസ്തു നമ്മളെ സ്വീകരിച്ചു എന്നൊരു വാക്യം വായിക്കുന്നുണ്ട്. पढ़ना 15:7. जैसा मसीह ने हाँ। परमेश्वर की महिमा के लिए तुम्हें ग्रहण किया, देखो जैसा हाँ। यीशु मसीह ने हाँ। हमें ग्रहण किया, वैसे ही बस तो ये वो वाक्य देखो, हाँ। मसीह ने हमें ग्रहण किया करके कहता है. पढ़ते അപ്പോൾ हैं. യേശു നമ്മളെ സ്വീകരിച്ചത് എവിടെ വെച്ചാണ്? यीशु मसीह ने कहां पर हमें ग्रहण किया, कहां पर हमें स्वीकारा? നമ്മുടെ അവസ്ഥ എന്തായിരുന്നു? उस समय में हमारा अवस्था क्या था? നമ്മൾ സ്വീകരിക്കുന്നത് ആരെയാണ്? हम लोग यीशु को हम लोग जब प्रभु को स्वीकारते समय में तब उनका दशा क्या है? वो पवित्र है, हाँ। निष्कलंक है. हाँ। पर प्रभु जब हमको स्वीकारते समय में हमारा दशा क्या था? पापी और दोषी. അപ്പോൾ ഒരു പാപിയെ ഏറ്റു സ്നേഹിക്കുമ്പോൾ तो एक पापी को जब प्रभु प्रेम किया, അതിനൊരു വലിയ ബാധ്യത കൊടുത്തു തീർക്കേണ്ടതായിട്ടുണ്ട്. उसके ऐसा है तो एक पापी को अगर प्रभु प्रेम कर रहा है तो हाँ। उस प्रेम के बदले एक जिम्मेदारी आते कर्ज आ जाता है. हाँ। कि ऐसा प्रभु ने मुझसे प्रेम किया जब मैं पापी था, तो हाँ। वो कर्ज को मुझे वापस प्रभु को प्रेम करके लौटाना पड़ेगा. ആ പാപി എന്നുള്ള ശിക്ഷ क्योंकि एक पापी होने की वजह से जो दंड और न्याय उसके ऊपर था, എനിക്ക് വരേണ്ട ശിക്ഷ मतलब मेरे ऊपर जो दंड और न्याय आना चाहिए था, എന്നെ സ്വീകരിക്കുന്ന വ്യക്തിയിൽ വരെ ദൈവം കൊണ്ടുവരികയാണ്. वो क्या किया परमेश्वर ने? जो मुझ पापी को स्वीकारेगा, वो उसके ऊपर दंड परमेश्वर ने लाया. यीशु मसीह ने क्रूस में जब मुझे स्वीकारा तो मेरे ऊपर आने का पाप का दंड यीशु मसीह के ऊपर आ गया. അതല്ലേ സ്നേഹം? यही तो परमेश्वर का बड़ा प्रेम है ना. നമുക്ക് യേശുവിനെ സ്നേഹിക്കുന്നതിന് എന്തെങ്കിലും ത്യാഗമുണ്ടോ? हम जब यीशु से प्रेम करने के लिए उसके लिए कुछ त्याग का और बलिदान हम कुछ कर रहे हैं क्या അത് उसके लिए? സന്തോഷമല്ലേ? बल्कि हम तो आनंद से कर रहे हैं ना. वो तो एक लाभ की बात है ना. വിശുദ്ധാത്മാവിന്റെ സന്തോഷമല്ലേ? बल्कि पवित्र आत्मा का आनंद में भर रहे हैं ना हम लोग जब प्रभु को स्वीकारते हैं. तो എന്നാൽ യേശുവിന് നമ്മളെ സ്വീകരിക്കേണ്ടി വന്നപ്പോൾ परंतु यीशु को जब हमें स्वीकारना समय में യേശുവിന് यीशु को क्या करना पड़ा? अच्छे लोगों को नहीं स्वीकारा उन्होंने. मतलब उनका फायदा कुछ भी नहीं था उसमें. നമുക്ക് അവന്റെ ശിരസിൽ മുൾപടി അണിഞ്ഞവനായി वो जब उनके सिर में कांटों का मुकुट डाला गया था, അവന് ആരാധനയ്ക്ക് യോഗ്യനായവൻ നിന്ദിക്കപ്പെട്ടവനായി. നമ്മൾ യശയ്യാവിന്റെ പുസ്തകം 53 അധ്യായം വായിക്കുമ്പോൾ हम लोग यशायाह का पुस्तक 53 अध्याय में जब हम पढ़ते हैं कि वो प्रभु यीशु मसीह जो यहोवा परमेश्वर, यहोवा प्रभुओं का प्रभु, राजाधि राजा, जो हमेशा सारा आराधने का स्वीकारने का योग्य है, वो जब यहाँ पर आया तो सब प्रकार का दुख और वेदना और उनको ठट्टा उड़ाया, उनको बहुत तरह विरुद्ध बातें उनके खिलाफ किया. അങ്ങനെ ദൈവത്തിന്റെ ശിക്ഷ യേശു ഏറ്റെടുക്കുമ്പോഴും इस रीति से परमेश्वर का न्याय जो पापी के ऊपर आने वाला था, वो जब यीशु मसीह ने स्वीकारा, അപ്പോഴും तभी भी നമ്മൾ രക്ഷപ്പെടുന്നതിനുള്ള സന്തോഷത്താൽ ക്രൂശിന്റെ അപമാനം സഹിച്ചു എന്നാണ് നമ്മളെ എബ്രായ ലേഖനം 12 വാക്യം. उस समय में भी जब हमारे दंड के ऊपर आने वाला जो वो दंड को प्रभु यीशु मसीह ने लिया, तो तभी भी उसने क्या किया? सामने रखा हुआ आनंद को देखकर. कौन सा आनंद था? मैं अगर ये पापियों को स्वीकारेगा तो ये लोग कल बच जाएंगे, ये लोग का उद्धार हो जाएगा, ये लोग को नया जन्म मिलेगा, ये लोग स्वर्ग में जाएंगे. ये सब बातें प्रभु क्रूस में सोचकर प्रभु आनंदित हो रहा था. അപ്പോൾ അവരെ പിന്നെയും നമ്മുടെ ഹൃദയത്തിലേക്ക് നമുക്ക് സ്നേഹത്തിന്റെ പ്രകാശം കിട്ടുന്നതിന്റെ അടിസ്ഥാനത്തിൽ പിന്നെയും സ്വീകരിക്കേണ്ടതുണ്ട്. इस रीति से क्योंकि प्रभु ने मेरे लिए ये सब बातें मेरे लिए किया. जब मैं पापी था, जब मैं दोषी था, जब मैं शत्रु था, ऐसे समय में प्रभु का मनोभावना क्या था मेरे लिए, और ये सब बातें कर रहा था. ये बातें जब हमको समझ में आएंगे तो तब हम क्या करेंगे? हम प्रभु को और चाहेंगे. ऐसा प्रभु मुझे और चाहिए बोलकर हम और प्रभु को बार बार ग्रहण करते रहेंगे. Praise the Lord. Praise the Lord. അവനെ നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ ഉൾക്കൊള്ളുന്തോറും जितना हम लोग अपने हृदय में प्रभु को लेकर हम लोग स्वीकार कर हृदय को भरते रहेंगे, അവനാൽ നിറയേണ്ട ഏക പാത്രം സഭയാണ്. क्योंकि प्रभु के द्वारा प्रभु एक ही पात्र में भरने वाला है, वो है कलीसिया मंडली. പക്ഷെ നമ്മുടെ ഹൃദയത്തിൽ
നിറഞ്ഞിരിക്കുന്നത് ശൂന്യമായെങ്കിലേ അവൻ നിറയുള്ളൂ. परंतु उसके पहले हमारा दिल में कुछ बातें भरा हुआ है, उसको खाली कर कर शून्य करने के बाद ही प्रभु हमारे अंदर भरेगा. അതുകൊണ്ടാണ് 12:3 വായിക്കുന്നത്. इसलिए 12:3 में हम पढ़ते हैं, അവനെ റിസീവ് ചെയ്യുക. उनको स्वीकारो. അവിടെ റിസീവ് എന്നൊരു പദമില്ലെങ്കിലും കൺസിഡർ ചെയ്യുക, അക്നോളജ് ചെയ്യുക എന്നാണ് അവിടെ വായിക്കുന്നത്. हम लोग ने तो आप 12 इब्रानी लेखन 12:3 वाक्य. इब्रानियों का पुस्तक 12:3 हम लोग पढ़ते समय में हाँ। इस रीति से अपना अंगीकार को स्वीकारो हाँ। करके बोला. बोला हाँ। अंगीकार मतलब इस रीति से प्रभु को तुम मानो और ग्रहण करके समझो. ആ എന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം എന്താണ്? इसका मतलब क्या है? एक जल्दी से पढ़ना 12:3. യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം 1:12 പറയുന്ന അതേ കാര്യം തുടർമാനമായി നമ്മൾ നടക്കേണ്ടതാണ്. जल्दी पढ़ना 12:3. कि उसके ध्यान करो हाँ, उसमें ध्यान करो. वहां पर एक्चुअली ध्यान करो का मतलब क्या मालूम है? जैसा हम लोग यूहन्ना का सुसमाचार 1:12 में पढ़ा, जो कोई भी उसे स्वीकारता है उसी रीति से वही शब्द यहाँ पर लेना है. इसीलिए तुम लोग उसको बार बार, ये नया जन्म की बात है. विश्वासी हो जाने के बाद बार बार तुमको यीशु को स्वीकारो. നമ്മൾ ഒരിക്കൽ മാത്രമേ സ്വീകരിച്ചുള്ളൂവെങ്കിൽ, अगर हमने जिंदगी में एक ही बार अगर यीशु को स्वीकारा है तो നമ്മൾ പരാജിതരാണ്. हम लोग हारा हुआ मसीह जीवन जी रहे നമ്മൾ हैं. യോഹന്നാൻ 1:12 അടിസ്ഥാനം എന്താണ്? यूहन्ना 1:12 का नींव क्या है? അവനെ കൈക്കൊണ്ട് जो कोई उन्हें स्वीकार कर ग्रहण करके विश्वास और विश्वास करता है. എപ്പോഴും വിശ്വസിക്കുന്നു हम लोग तो रोज विश्वास करते हैं. അല്ലെ? നമ്മുടെ മരണം വരെ വിശ്വസിക്കണം. हम लोग तो मरने तक हम लोग यीशु पे विश्वास करते रह रहे हैं ना, പക്ഷെ സ്വീകരിക്കുന്നില്ല. परंतु मरते दम तक स्वीकार नहीं रहे. എന്താണ് ഫെയ്ത്ത്? विश्वास मतलब क्या है? എനിക്ക് സ്വീകരിക്കാൻ കൊള്ളാവുന്നവനാണെന്നുള്ള വെളിച്ചമാണ് വിശ്വാസം. विश्वास मतलब क्या? मुझे स्वीकारने के लिए एकमात्र व्यक्ति है और उसी को ही मुझे ग्रहण करना है, उसी को ही मुझे स्वीकारना है. उसी को सच्चा विश्वास कहते हैं. അപ്പം വിശ്വസിക്കുക എന്ന് പറയുമ്പോൾ അർത്ഥം എന്താണ്? तो विश्वास करना है उसका मतलब क्या है? സ്വീകരിക്കുക. मतलब मैं उसको स्वीकार रहा हूँ, ग्रहण कर रहा हूँ, अपना रहा हूँ, बार बार अपना रहा हूँ, मरते दम तक, प्रभु का आगमन तक मैं उनको अपनाते जा रहा हूँ, स्वीकारते जा रहा हूँ. നമ്മുടെ ഉള്ളിലേക്ക് അവൻ വരുന്തോറും നമ്മുടെ അവിശ്വാസം നീങ്ങിപ്പോകും. क्योंकि जितना जितना प्रभु हमारे अंदर बढ़ते बढ़ते रहेगा, उतना हमारे अंदर का जो अविश्वास का स्वभाव है वो खाली खाली होता रहेगा. പക പോകും. हमारे अंदर जो नफरत और द्वेष है वो खाली होगा. ഇടത്തിന്റെ പ്രവൃത്തികളെല്ലാം പോകും. जो शारीरिक प्रकृति का जो भी कार्य है, जो गलती को पुस्तक में हम पढ़ते हैं 5वां अध्याय में, वो सब कार्य हटते जाएगा. അവനെ സ്വീകരിക്കും തോറും और जितना हम लोग प्रभु को स्वीकारते रहेंगे, അവന്റെ സമാധാനം കൊണ്ട് നിറയും. उनका प्रेम, उनका शांति से हम बढ़ते रहेंगे. നമുക്ക് ഉള്ളിൽ അവൻ വാഗ്ദാനം ചെയ്ത വാഗ്ദാനങ്ങളെല്ലാം നമ്മൾ നിറയാൻ തുടങ്ങും. और उन्होंने जो भी प्रतिज्ञाएं हमसे बांधा है वो सब बातों का पूर्तिकरण हमारे अंदर होते रहेगा. നമുക്ക് പഴയ നിയമത്തിൽ നമുക്ക് ഒരു രാജാവിനെ നമുക്കൊന്ന് ചിന്തിച്ചു നോക്കാം. पुराने नियम में उदाहरण के लिए हम लोग राजा को हम देखेंगे. അവൻ കർത്താവിനെ സ്വീകരിച്ചതിന്റെ അടിസ്ഥാനത്തിൽ ജീവിതത്തിൽ വന്ന മാറ്റങ്ങൾ, उन्होंने जब प्रभु को जब स्वीकारा, यहोवा परमेश्वर को स्वीकारते समय में उनके जीवन में परिवर्तन हुआ. बहुत से बातें बदलावट उनके जीवन में आया. അദ്ദേഹം നമ്മള് 2 ദിനവൃത്താന്തം 15-ാം അധ്യായം അതിന്റെ 14, 15, 16 വാക്യങ്ങളിലാണ് ആ അദ്ദേഹത്തെ കുറിച്ച് രാജാവായ ആസ എന്ന് പറയുന്ന രാജാവ്. आसा करके राजा के बारे में दूसरा इतिहास उसका 15 अध्याय 12 से 16 पढ़ते समय में वो एक एक वाक्यों में उनका अवस्था को हम देखते हैं. നമ്മളത് പിന്നീട് വായിച്ചാൽ മതി. उसको आप रेफरेंस लिख के रखना. हाँ, दूसरा इतिहास 15 का 12 से 16. അവിടെ 14, 15, 16 അധ്യായങ്ങള്. उसका 14, 15, 16 अध्यायों में भी അപ്പൊ അദ്ദേഹത്തിന്റെ ജീവിതത്തിൽ നമ്മൾ നോക്കുകയാണെങ്കിൽ उनका जीवन का चरित्र को अगर हम देखेंगे तो പുതിയ നിയമത്തിന്റെ തത്വം മുഴുവനും തന്റെ ജീവിതത്തിൽ പാലിച്ച വ്യക്തിയാണ്. नए नियम का तत्वों को पूरा बातों का अनुभव वहां पर ये राजा ने पालन किया करके हम देखते हैं. ഒരാൾ പിന്മാറ്റത്തിൽ പോകാത്തതിനും मतलब एक आदमी अगर वापस संसार में पीछे हो लिया तो भी ഒരാൾ സ്നേഹത്തിൽ മുതിരുന്നതിനും അദ്ദേഹം മാതൃകയാണ്. मतलब ये राजा एक ऐसा आदर्श है, बताता है कि अगर एक विश्वासी संसार में पलट कर गया तो उसका एक नमूना है ये राजा. और वापस लौटकर प्रभु में पूर्णता में बढ़ गया, आ गया और सिद्धता में चला, उसके लिए भी नमूना है ये राजा. അദ്ദേഹം രാജാവായപ്പോൾ തന്നെ जब वो राजा बन गया तो उसी समय ആദ്യം में തന്നെ അദ്ദേഹം എന്ത് ചെയ്തു? सबसे पहले उन्होंने क्या किया? നമ്മൾ അതിന്റെ 14, 13 മുതലുള്ള വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ 14 का 3 जब हम पढ़ते हैं, അവിടെ അദ്ദേഹം ചെയ്ത തന്റെ दूसरा इतिहास 14 का 3 जल्दी पढ़ना. पराई जगह में थे हाँ. और उनके स्थान को दूर किया हाँ. और लाठों को शुरुआत डाला हाँ. और आशेरा नामक दूतों ആ, അപ്പൊ ആദ്യം എന്താണ് ചെയ്യേണ്ടത്? सबसे पहले उन्होंने क्या किया? റിമൂവ് ചെയ്തു. सब कुछ बातों को निकाला തന്നിലും अपने अंदर से ആ ദേശത്തുമുള്ള और उस नगर में എല്ലാ അക്ഷര പ്രതിഷ്ഠകളെയും सब प्रकार का मूर्तियों को उसने, എല്ലാ ദൈവത്തിന് ഇഷ്ടമില്ലാത്ത എല്ലാവരും നിഷ്കാസിച്ചു. मतलब परमेश्वर को जो भी बातें घृणित था, परमेश्वर को जो भी बातें पसंद नहीं था, उसने अपने देश से निकाल दिया.
ദൈവസ്നേഹം ആരംഭിക്കുന്ന അവിടെ നിന്നാണ്. परमेश्वर का प्रेम वहां से शुरू हो रहा है प्रियो. പഴയ മനുഷ്യനെ मतलब पुराना मनुष्य को അതിന്റെ പ്രവൃത്തിയോടുകൂടെ ഉരിഞ്ഞു കളഞ്ഞു. उसका कार्यों के साथ ही उतार कर बाहर निकाल दिया मसीह ने. നോക്കുക, देखना, അങ്ങനെ അദ്ദേഹം ചെയ്തപ്പോൾ ऐसा जब ये राजा ने किया, അദ്ദേഹം അതിന്റെ 14ന്റെ അദ്ദേഹം 4 വായിക്കുന്നത്, फिर वाक्य 4 पढ़ना, എല്ലാവരും ഈ ദൈവത്തെ അന്വേഷിക്കാനായിട്ട് അദ്ദേഹം കൽപ്പന കൊടുത്തു. രാജാവാണ്. 14 का 4 पढ़ना. और यहूदियों को आज्ञा दी हाँ। कि अपने पूर्वजों के परमेश्वर यहोवा की खोज करें। देखो वहां पर उस यहूदिया राजा में, उस देश में सभी लोगों को तुम लोग क्या करना, तुम्हारा यहोवा परमेश्वर को तुम लोग खोजो. പ്രൈസ് ദി ലോർഡ്. मैं അപ്പൊ അവിടെ താൻ അദ്ദേഹം അശേഷം വിഗ്രഹങ്ങൾ ഇല്ലാതാക്കി. तो मतलब अभी उसका गांव में अवस्था क्या है, लगभग कोई भी मूर्तियां नहीं है. അപ്പോൾ ഈ അന്വേഷിക്കുക എന്ന് പറയുന്നതാണ് സ്നേഹിക്കുക എന്നുള്ളത്. तो यहाँ पर खोजो करके बोलने का मतलब क्या है, उसी यहोवा परमेश्वर को ही तुम प्रेम करना, वापस मूर्तियों को नहीं लाना. മുമ്പേ അവന് രാജ്യവും നീതി അന്വേഷിക്കുക എന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം എന്താണ്? पहला उनका राज्य और धार्मिकता को खोजो, उसका मतलब क्या है, അവനെ സ്നേഹിക്കുക എന്നാണ്. मतलब प्रभु को तुम प्रेम करो. पहला स्थान प्रभु को प्रेम करने में दो, കാരണം ദൈവമാണ് ആദ്യം നമ്മളെ സ്നേഹിച്ചത്. क्योंकि परमेश्वर है जिन्होंने पहला हमसे प्रेम किया. 14:5 നമ്മൾ വായിക്കുന്നത്, फिर उसका 5वां वाक्य में हम पढ़ते हैं, അദ്ദേഹത്തിനും രാജകൊട്ടാരത്തിലുള്ളവർക്കും ആ ദേശത്തുള്ളവർക്കെല്ലാം ദൈവം സമാധാനം കൊടുക്കും. उसने ऊंचे स्थानों और सूर्य की प्रतिमाओं को यहूदा के सब नगरों में से दूर किया आगे आगे. और उनके सामने राज्य में चैन रहा। हाँ, वहां पर क्या फिर क्या हो गया, खोजने वाले की वजह से पूरा देश में चैन यानी कि विश्राम आ गया, Praise the Lord. शांति आ गया, विश्राम आ കർത്താവ് गया. നമ്മളെ നിറഞ്ഞാൽ എന്താണ് അനുഭവം? मतलब अगर प्रभु अगर हमारे अंदर भर जाएगा तो अनुभव क्या रहेगा, Praise the शांति Lord. और विश्राम. അതാണ് ലോകം തരാത്ത സമാധാനം ഞാൻ തരും. इसलिए प्रभु ने क्या किया, एक ऐसा शांति मैं तुमको दूंगा जो संसार नहीं दे सकता. ദൈവത്തെ സ്നേഹിക്കണമെങ്കിൽ अगर प्रभु से प्रेम करना है तो ഒരു സമാധാന അന്തരീക്ഷം നമ്മളിൽ ഉണ്ടാകണം. एक शांति और विश्राम का अनुभव और एक परिस्थिति हमारे अंदर पहला होना जरूरी है. അതിനാണ് നമ്മുടെ സമാധാനത്തിനായുള്ള ശിക്ഷ അവന് മേലായത്. इसके लिए हमें शांति पाने का जो दंड, जो सजा है, वो प्रभु यीशु मसीह ने लिया. അപ്പൊ ഈ രാജാവിനെ നമ്മൾ तो മാതൃകയാക്കുകയാണെങ്കിൽ यही राजा को अगर हम आदर्श बना रहे तो ആദ്യം റിമൂവ് ചെയ്തു. पहला उन्होंने क्या किया, कुछ बातों को निकाला. ദൈവത്തെ സ്നേഹിക്കുന്നതിന് തടസ്സമായി എന്നിലുള്ളതെല്ലാം നീക്കിക്കളയും. मतलब क्या निकाला, उसका मतलब क्या, निकालना मतलब क्या है, मुझे परमेश्वर से प्रेम करने के लिए, मुझे परमेश्वर को खोजने के लिए जो भी रुकावट है वो सबको पहला निकालना है. അങ്ങനെ കംപ്ലീറ്റ് റെസ്റ്റ് വന്നു. इस रीति से उनके अंदर पूरा एक विश्राम और शांति आ गया. പിന്നീട് 14:7 വായിക്കുമ്പോൾ फिर 14 का 7 में हम पढ़ते हैं, അദ്ദേഹം കൽപ്പന കൊടുത്തു. उन्होंने आज्ञा दिया, ഇനി ഈ അസമാധാനം ഉണ്ടാക്കുന്ന ശത്രു നമ്മുടെ പട്ടണത്തിൽ കയറാതിരിക്കാൻ നമ്മൾ എന്ത് ചെയ്യണം? ചുറ്റും മതിൽ പണിയുക. अभी क्या हो गया, हमारे चारों तरफ अशांति से भरने के लिए बहुत से शत्रु हमारे देश के चारों तरफ है. इसके लिए वो लोग अशांति लेकर हमारे नगर में ना आने के लिए चारों तरफ दीवार बांध लो. നമ്മുടെ ഹൃദയം നമ്മുടെ ഒരു തുറന്നിട്ട മതിലൊന്നും ഇല്ലാത്തതാണെങ്കിൽ എല്ലാവർക്കും കയറി വരാമെങ്കിൽ ഒരിക്കലും സമാധാനം അനുഭവിക്കത്തില്ല. प्रियो, हम लोग विश्वासी हो जाने के बाद अगर हमारे हृदय में प्रभु ने चारों तरफ बेड़ा बांध कर उसको संभाल के रखकर उसमें प्रभु ने अगर हिफाजत नहीं किया है, एक खुला मैदान के समान खुला हुआ रहेगा तो हम लोग कभी भी विश्वासी जीवन शांति पूर्वक जी नहीं पाएगा. ക്രിസ്തു പ്രവേശിച്ചു കഴിഞ്ഞാൽ ഉടനെ, मसीह प्रवेश करने के बाद, മഹത്വത്തിന്റെ രാജാവ് പ്രവേശിച്ചാൽ ഉടനെ महिमा का राजा प्रवेश करने के बाद എന്ത് ചെയ്യണം? क्या करना है, अपना हृदय को, നമ്മുടെ വാതിൽ തുറക്കണം. हम लोग हमारे दिल को, हमारा दरवाजा खोलना है, പക്ഷേ ലോകത്തോടുള്ള വാതിൽ അടയ്ക്കണം. परंतु संसार के लिए कोई भी दरवाजा नहीं खोलना. जरा देखना, समझना, നമ്മൾ ചെയ്യേണ്ടത് എന്താണ്? मतलब प्रभु को हमारे अंदर और भरने के लिए वो बात का दरवाजा हमेशा खोला रखना है, लेकिन संसार हमारे अंदर आए वो बात का दरवाजा कभी नहीं खोलना है. നമ്മുടെ പാത്രത്തിനൊരു സുഷിരമുണ്ടെങ്കിൽ നിറയുന്നത് പോയിക്കൊണ്ടിരിക്കും. സുഷിരം ഒരു ലൂപ്പ് ഹോള്. ओके या अगर हमारे बर्तन में एक छोटा सुराग रहेगा तो अशुद्धता, मतलब जो बातें निकलना चाहिए वो बातें निकलते रहेगा और जो बातें भरना चाहिए वो भरते रहेगा. ദൈവസ്നേഹം ഉണ്ടോ? परमेश्वर का प्रेम है क्या, ഉണ്ട്. है, പക്ഷേ ലോകത്തെ സ്നേഹിക്കുമ്പോൾ അതങ്ങ് ഇറങ്ങി പോവുകയാണ്. परंतु संसार का प्रेम रहेगा तो क्या हो जाएगा, प्रभु का प्रेम वो सुराग से निकल जाएगा और संसार का प्रेम बढ़ता रहेगा. അപ്പൊ ദൈവസ്നേഹം നിറയുന്നത് परंतु प्रभु का प्रेम भर जाना मतलब क्या, പുറത്തേക്ക് പോകാതിരിക്കാൻ मतलब वो प्रेम हमारे हृदय से फिर बाहर नहीं जाना चाहिए, നമ്മുടെ ഹൃദയത്തെ बल्कि हमारे हृदय को നമ്മളെ ചുറ്റും മതിൽ കെട്ടി ഉറപ്പിക്കണം. पूरा तरह से चारों तरफ दीवार बांध कर उसको हिफाजत करके संभालना है, एक ऊंचा गढ़ बनाना है, അല്ലെങ്കിൽ അതിന് തികവിലെത്തില്ല. नहीं तो पूर्णता में नहीं पहुंच पाएंगे. 14:8 14
Praise the Lord. Praise the Lord. നമ്മള് ശൂലമിയെ നമ്മൾ നോക്കുകയാണെങ്കിൽ सुलेमी श्रेष्ठ उत्तम गीत में हम लोग सुलेमी को जब हम देखते हैं അവളെ കുറിച്ച് അതിന്റെ 4-ാം അധ്യായം അതിന്റെ ഉത്തമഗീതം 4:12 നമ്മൾ വായിക്കുന്നത് ഇങ്ങനെയാണ്. उसका 4:12 में അവൾ എങ്ങനെയാണെന്ന് അറിയാമോ? वहाँ पर क्या है അതൊരു ക്ലോസ് ചെയ്ത ഗാർഡൻ ആണ് എന്റെ പ്രിയ എന്ന് പ്രിയം പറയുകയാണ്. पढ़ना मेरी बहन मेरी दुल्हन हाँ। किवाड़ लगाई हुई बारी के समान യെസ്. किवाड़ लगाए और बारी के समान एक बगीचे के അവളൊരു समान ഗാർഡൻ ആണ്. പക്ഷെങ്കിൽ അവള് ചുറ്റും എന്ത് ചെയ്തിട്ടുണ്ട്? എല്ലാവർക്കും വന്ന് സഞ്ചാരികൾക്ക് ഒന്ന് ഇരിക്കാനുള്ളതല്ല, എന്റെ പ്രിയന് മാത്രം വരാനുള്ളതാണ് എന്റെ ഹൃദയം. फिर से पढ़ना वाक्य मेरी बहन मेरी दुल्हन हाँ। किवाड़ लगाए हुए बारी के समान हाँ। किवाड़ बंद किया हुआ सोता हाँ। और छाप लगाया हुआ ओके। द्वार। मतलब वो सिर्फ मेरे प्रिय के लिए है, वो बंद करके हाँ। द्वार रखे जो बगीचा है वो वाटिका है हाँ। वो सिर्फ मेरे प्रिय के लिए। हाँ। सब पुरुषों अन्य पुरुषों भी अंदर आकर प्रवेश करने का उस रीति में नहीं है, हाँ। सिर्फ एक ही पुरुष उसके अंदर आ सकता है। അപ്പൊ 3 രീതിയിലാണ് അവിടെ വിവരണത്തിന് കൊടുക്കുന്നത്. 3 बातों का वर्णन वहाँ पर दिया है। സഭ ഒരു ഗാർഡൻ ആണെങ്കിൽ अगर मंडली जो है कलीसिया जो है वो एक बगीचा है तो അതിന് ചുറ്റും വേലിയുണ്ട്. उसको चारों तरफ बांधे रखा है। സഭ ഒരു സ്പ്രിംഗ് ആണെങ്കിൽ अगर कलीसिया मंडली जो है वो एक श्रोता है तो അത് അടച്ചിടപ്പെട്ടതാണ്. वो बंद किया हुआ है। അതേ ഒരു ഫൗണ്ടൻ ആണെങ്കിൽ वो एक फुवारा है तो അത് സീൽഡ് ആണ്. वो छाप करके डाला है। എന്തതിന്റെ അർത്ഥം? इसका मतलब क्या है? ആശാ കിങ് ചെയ്ത കാര്യമാണ്. ये अभिजा राजा ने किया हुआ बातें ആ. हैं। ഇങ്ങനെ ചുറ്റും മതിൽ കെട്ടി इस तरह चारों तरफ दीवार बांधकर ദൈവത്തിന്റെ സമാധാനം പൂർണ്ണമുള്ള ഒരു രാജ്യത്ത് मतलब परमेश्वर का समाधान पूर्ण रीति से भरा हुआ, शांति बाहर नहीं जा रहा, संसार की बातें निकल गया लेकिन प्रभु का बातें अभी भी अंदर है, बाहर नहीं निकल रहा है। इस रीति से पूर्णता में बढ़ते जा रहा है। അവർക്കാണ് യുദ്ധമുള്ളത്. ऐसे लोगों के लिए अभी क्या होगा, आगे चलकर युद्ध आएगा। നമ്മൾ ആത്മീയ യുദ്ധങ്ങളുടെ ക്ലാസ്സുകളായിരുന്നു. इतना दिनों में आत्मिक युद्ध का क्लास चल रहा था आप लोग का। ഇദ്ദേഹം ദൈവത്താൽ സംരക്ഷിക്കപ്പെട്ട് मतलब ये अभी परमेश्वर के द्वारा हिफाजत किया गया संभाला हुआ व्यक्ति, അപ്പോഴാണ് ഒരു എത്യോപ്യൻ. നമ്മൾ അതിന്റെ 14ന്റെ 9ാം വാക്യം വായിക്കുമ്പോൾ उसका दूसरा इतिहास उसका 14 का 9 में हाँ। वहाँ पर हम देखते हैं ആ, उसके विरुद्ध 10 लाख पुरुषों की सेना हाँ। और 300 रथ लिए हुए तेरह नामक एक ऋषि निकला। हाँ एक खुशी निकला। हाँ बस बस। അവിടെ എത്ര പേരാണ് അദ്ദേഹത്തിനെതിരെ വന്നത്? और कितने लोग वहाँ पर आए? 10 लाख लोग आए, सेना आया लेकर आया। എ മില്യൺ മെൻ സോൾജിയേഴ്സ്. 10 लाख सेना। അദ്ദേഹത്തിനുള്ള പടയാളികൾ അവിടെ മോളി കൊടുത്തിട്ട് വളരെ ചുരുക്കം പേരേ ഉള്ളൂ. और मतलब ये राजा का युद्ध देश में जो राजा के पास सेना है क्या कुछ गिनती में ही है, ऊपर का वाक्य में हम पढ़ते हैं। അദ്ദേഹത്തിന് എന്ത് ചെയ്യാൻ കഴിഞ്ഞു? अभी इनको अभी क्या करने, ये राजा को क्या करने हो पाया अभी? അദ്ദേഹത്തിന്റെ ആ സ്നേഹം നിറഞ്ഞ ദൈവത്തോട് അവൻ പ്രാർത്ഥിച്ചു. मतलब वो जो प्रेम से भरा हुआ, वो जो उसके अंदर प्रभु भरा था, हाँ। उस प्रभु की ओर उसने प्रार्थना किया, अपेक्षा किया। പ്രൈസ് ദി ലോർഡ്. Praise the Lord. അവൻ ദൈവത്തിന്റെ സർവായുധം നിറഞ്ഞു നിൽക്കുകയാണ്. क्यों? क्योंकि उसने पहले से ही प्रभु का सब प्रकार का हथियार को धारण करके बैठा था। അപ്പോൾ 11ഉം 12ഉം വാക്യങ്ങൾ വായിക്കുമ്പോൾ 11-12 जब हम पढ़ते हैं, അങ്ങനെയുള്ള വ്യക്തിക്ക് വേണ്ടി ദൈവം ചെയ്യുന്ന കാര്യങ്ങളാണ്. ऐसा एक व्यक्ति जो हमेशा प्रभु के प्रेम में भरा हुआ है और प्रभु की ओर आश्रय करता है, ऐसा व्यक्ति के लिए प्रभु क्या करेगा करके 11-12 में हम पढ़ते हैं। ദൈവത്തിന്റെ സ്വഭാവം ഇന്നും മാറിയിട്ടില്ല. प्रभु का ये स्वभाव जो पुराने नियम में था आज भी बदला नहीं है। ഇന്നും ഇങ്ങനെ തന്നെയാണ്. आज भी प्रभु का स्वभाव ऐसे ही है। നമ്മൾ പ്രാർത്ഥിച്ചാൽ ദൈവം കേൾക്കാത്തത് എന്താണ്? हम लोग प्रार्थना करने के बावजूद भी परमेश्वर प्रार्थना क्यों नहीं सुन रहा? ഈ പറയുന്ന കാര്യങ്ങളൊന്നും നമ്മൾ വേണ്ടത് क्योंकि ये सब बातें कुछ बातों को बोला हटाना है, हाँ। प्रभु में बनना है, ये सब बातें होना चाहिए, तो ही प्रभु हमारा प्रार्थना सुनेगा। ഇത് യുദ്ധത്തിൽ ജയിച്ചു കഴിഞ്ഞപ്പോൾ तो इस रीति से ऐसा इतना बड़ा सेना के सामने ये राजा युद्ध जीतने के बाद അദ്ദേഹം എന്ത് ചെയ്യുന്നറിയാമോ? अभिजा ने क्या किया? നമ്മൾ വായിച്ച അല്ലെങ്കിൽ മത്തായി സുവിശേഷം അതിന്റെ 22ാം അധ്യായത്തിന്റെ 37ാം വാക്യത്തിന്റെ ഒരു ഓത്ത് അദ്ദേഹം ദൈവത്തോട് ഒരു ഉടമ്പടി ചെയ്യുകയാണ്. तो उसने फिर मत्ती का पुस्तक 22वां अध्याय में जो हमने पढ़ा वहां पर प्रभु की ओर फिर वो एक शपथ कर रहा है। എന്താണ് അവർ ചെയ്തത്? उन्होंने क्या किया? അതിന്റെ 15ന്റെ 15 മുതൽ വാക്യം വായിക്കും. 15 അധ്യായം 15 മുതൽ വായിക്കും. 15 का 15 पढ़ना। दूसरा इतिहास 15 का 15। यह शपथ खाकर सब यहूदी आनंदित हुए। हाँ। എന്താണ് അവർ ശപഥം ചെയ്തത്? क्या शपथ किया अपने हृदय में? അതിന് മുകളിലെ വാക്യത്തിലുണ്ട്, उसके ऊपर की बातों में हम पढ़ते हैं, ഞങ്ങളുടെ ദൈവമായ യഹോവയെ हमारा यहोवा परमेश्वर ने പൂർണ്ണ ഹൃദയത്തോടും हमें पूर्ण हृदय से പൂർണ്ണ മനസ്സോടും पूरा मन से ഞങ്ങൾ സ്നേഹിക്കും. हम प्रेम करेंगे। ആ സത്യനിമിത്തം എല്ലാവരും സന്തോഷിക്കും. നോക്കുക, और वो शपथ के वजह से पूरा यूदा देश क्या किया? आनंदित हुआ, खुशी मनाया, जय जयकार किया।
നമ്മള് ദൈവത്തെ സ്നേഹിക്കാന്ന് പറയുമ്പോൾ നമുക്ക് എന്തോ ഒരു ഭയങ്കര ഭാരം പോലെ അല്ലേ? हम लोग को प्रभु से प्रेम करना है करके बोला तो एक बोझ के रूप में करते हैं हम लोग। എന്നാൽ അവർ ആ ഉടമ്പടി ചെയ്തപ്പോൾ परंतु ये लोग ने जब शपथ लिया तो അവർക്ക് ഭയങ്കര സന്തോഷമായി. बहुत आनंद मिला उनको। പ്രിയമുള്ളവരെ, ദൈവത്തെ സ്നേഹിക്കുന്നത് സന്തോഷം തന്നെയാണ്. प्रियो, प्रभु से प्रेम करना बोला तो एक आनंद की बात है। അവൻ നമ്മളോട് പറഞ്ഞിട്ടുണ്ടെങ്കിൽ उन्होंने हमसे बोला है तो भी അവൻ തന്നെ നമ്മളിൽ അത് നിവർത്തിക്കും. वही खुद हमारे अंदर वो बात को पूर्ति करा रहा है। അതിനാണ് അവനെ നമ്മുടെ ഹൃദയത്തിലേക്ക് പിന്നെയും പിന്നെയും इसके സ്വീകരിക്കണം. लिए बार बार वही प्रभु को जो पूर्ति करता है हमारे अंदर स्वीकारते रहना है। എത്ര അത്ഭുതകരമായ കാര്യമാണ്. कितना अद्भुत बात है ये प्रियो। അവിടെ നമ്മൾ വായിക്കുന്നത് वहाँ पर हम इस रीति से पढ़ते हैं, പിന്നീട് അദ്ദേഹത്തിന് അപ്പോൾ ദൈവത്തിന്റെ സ്നേഹം നിറഞ്ഞപ്പോൾ जब प्रभु का प्रेम से इस रीति से जब वो भर गया, അദ്ദേഹത്തിന് നേരത്തെ സാധിക്കാതിരുന്ന ഒരു കാര്യമുണ്ടായിരുന്നു. इसके पहले एक बात था जो उनको हो नहीं पा रहा था। താൻ തന്റെ അമ്മയെ സ്നേഹിച്ചു. वो अपना माँ से बहुत प्रेम करता था അത് തീർച്ചയായിട്ടും അങ്ങനെ തന്നെ വേണം. और ऐसे ही है, ऐसे ही करना है। പക്ഷേ അവള് ആരാന്നറിയാമോ? परंतु ये माँ कौन है? ഒരു അന്യ വിഗ്രഹത്തെ സേവിക്കുന്ന മാതാവാണ്. ये माँ एक अन्य मूर्ति को प्रेम करने वाली माँ है। അതിന്റെ 15-ാമത്തെ 16-ാം വാക്യം 15 का 16 आशा राजा की माता माता जिसने आशेरा के पास रखने के लिए एक घिनौनी मूर्त बनाई। നമുക്ക് എപ്പോഴാണ് ആ അമ്മയെ രാജ്ഞി പദത്തിൽ നിന്നും ഭ്രഷ്ടയാക്കാൻ അദ്ദേഹത്തിന് കഴിഞ്ഞത്? और तो ये कब ये राजा को ये मन हुआ कि ये उसका जो माँ है, जो रानी का पदवी में है, उसको वहां से हटाकर निकाल देने का मन कब हुआ? ഈ പ്രതിജ്ഞ ചെയ്തപ്പോൾ जब उसने शपथ किया प्रभु के ഞങ്ങൾ साथ പൂർണ്ണ ഹൃദയത്തോടെ कि मैं पूर्ण हृदय से, പൂർണ്ണ മനസ്സോടെ पूरा मन और समझ से എന്റെ ദൈവത്തെ സ്നേഹിക്കും. मेरा यहोवा परमेश्वर से मैं प्रेम करूंगा। അപ്പോൾ तभी സ്വന്തം അമ്മയാണെങ്കിലും भले खुद का माँ क्यों ना हो, നോക്കുക, देखना എന്നേക്കാൾ അധികമായി जो मुझसे भी ज्यादा അപ്പനെയോ अपना पिता, അമ്മയോ अपना माँ, മാതാപിതാക്കളെയോ माता पिता, बीवी സ്വന്തം बच्चे, ജീവനെയോ अपना जीवन को भी क्यों ना हो, അത് കഴിയണമെങ്കിൽ अगर वो ऐसा प्रभु को पहला स्थान देना है, मुमकिन करना है तो നമ്മൾ പ്രതിജ്ഞാബദ്ധരായി ഈ ദൈവസ്നേഹത്തിന്റെ യാഥാർത്ഥ്യത്തിന്മേൽ നമ്മൾ പിന്നെയും പിന്നെയും പുതുക്കിക്കൊണ്ടിരിക്കണം. हमें बार बार हमें सबसे पहला हमने जो प्रतिज्ञा किया था ना कि तू ही मेरा प्रभु है, उस प्रतिज्ञा को बार बार हमको नया करते रहना है। നമ്മളത് പുതുക്കുന്നില്ല എങ്കിൽ हम लोग अगर उस बात को मतलब नया करना मतलब क्या, मन फिरकर रोज प्रभु में एक नयापन का अवस्था ताजगी में आना है। अगर ऐसा नहीं कर रहे तो നമ്മുടെ മതിലുകളെല്ലാം തുറന്നു കിടക്കുകയാണ്. फिर हमारा सारा दीवारें खुला हुआ रहेगा, നമ്മുടെ കിണറ്റിൽ വെള്ളമില്ല, हमारे कुएं में पानी नहीं रहेगा, നമുക്കൊരു സന്തോഷമില്ല. हमें कोई आनंद नहीं रहेगा। എന്താണ് कारण क्या है? കാരണം? കർത്താവ് അല്ലാത്തത് എന്തോ സ്ഥാനം പിടിച്ചിട്ടുണ്ട്. क्योंकि प्रभु को छोड़कर कोई अन्य चीज ने आकर तुम्हारा उस हृदय में स्थान ले लिया। ഇദ്ദേഹം ദൈവം ആഗ്രഹിച്ച തലത്തിലുള്ള തലത്തിലേക്ക് എത്തി. तो अभी क्या हुआ, इनको ये राजा को प्रभु ने जो इस राजा के बारे में मुकाम जो ऊंचाई सोच कर रखा था वो राजा को पहुंच पाया। ഇനി അദ്ദേഹം നല്ലൊരു മോഡലാണ്. तो ये हमारे लिए इस विषय में बहुत अच्छा आदर्श है। ഈ വ്യക്തി തന്നെ अब यही राजा പിന്മാറ്റത്തിലേക്ക് പോയ കാര്യം കൂടെ നമുക്ക് തോന്നാം. वापस संसार में चला गया या पीछे हट गया, वो भी एक देख लेंगे हम लोग। അപ്പോൾ നമ്മുടെ സ്നേഹത്തിന്റെ ഉന്നതാവസ്ഥയിൽ എത്തിയാലും तो भले ही हम लोग प्रेम का ऊंचाई में पहुंच जाएंगे तो भी, ദൈവത്തിന്റെ കൽപ്പനകളെല്ലാം പാലിച്ചാലും भले ही प्रभु का सारा आज्ञाओं का पालन कर रहे हैं तो भी, 20, 30, 40 കൊല്ലമായാലും भले 20, 30, 40, 50 साल विश्वासी ये बोल रहे हैं तो भी നമുക്ക് വീണ്ടും ആ പഴയ പടിയിൽ എത്താൻ കഴിയും. हम लोग वापस शुरुआत का जो पड़ाव हमने जहाँ पर शुरुआत से हमारा विश्वासी जीवन शुरू किया, वही पड़ाव में गिरने के लिए ज्यादा टाइम नहीं लगेगा। അതുകൊണ്ട് അത് വളരെ സൂക്ഷിക്കണം. इसलिए हमें बहुत संभालना है। ആയതുകൊണ്ട് ക്രിസ്തുവിന്റെ വചനത്തെയും ക്രിസ്തുവിനെയും ഹൃദയത്തിന്റെ സെൻട്രൽ തന്നെ സൂക്ഷിക്കണം. इसलिए प्रभु को और प्रभु का वचन को अपना हृदय का केंद्र बिंदु होना चाहिए। ഇദ്ദേഹം രാജ്യം ഭരിക്കുമ്പോൾ तो ये राजा का अधिकार में था, ഇദ്ദേഹം യൂദയുടെ രാജാവാണ്. ये यहूदिया का राजा है। ഇനിയും നമ്മൾ 16-ാം അധ്യായം വായിക്കുമ്പോൾ 16 अध्याय जब हम पढ़ते हैं, ബാഷ എന്ന് പറയുന്ന രാജാവാണ് ഇസ്രായേൽ ഭരിച്ചിരുന്നത്. बादशाह नाम का एक राजा को हम देखते हैं जो इसराइल को राजा था। ഏകദേശം 35 കൊല്ലം സമാധാനം ഉണ്ടായിരുന്നു അല്ലെ? कम से कम 35 साल वहां पर शांति था इसराइल में। എത്രയാണ്? 16 അധ്യായത്തിൽ 1-ാം വാക്യം വായിച്ച് 16 का एक पढ़ना। आसा के राज्य के 36वें वर्ष में इसराइल के राजा बाशा ने यहूदा पर चढ़ाई की। ഓക്കെ, അതിന് മുകളിലത്തെ വാക്യം 15-ന്റെ അവസാനം. राजा 15 का आखिरी। राजा आशा के राज्य में 35वें वर्ष तक हाँ। फिर लड़ाई नहीं हुई।
हाँ, मतलब 15 का 19 में हमने पढ़ा। 35 इयर्स तक क्या हुआ, मतलब युद्ध नहीं था, मतलब एक शांति का अनुभव वहां पर था। എന്നാൽ ദൈവസ്നേഹം കൊണ്ട് നിറഞ്ഞു. मतलब परमेश्वर का प्रेम से भरा हुआ था। ദൈവമായിരുന്നു ആ കൊട്ടാരത്തിൽ. मतलब उस राज्य में कौन है, परमेश्वर स्वयं ही वहां पर था। അദ്ദേഹത്തിന്റെ ഹൃദയത്തിൽ ദൈവസ്നേഹം നിറഞ്ഞു. उनका हृदय में परमेश्वर का प्रेम भरा हुआ था। ഇനി അദ്ദേഹത്തിന് എന്ത് സംഭവിച്ചു? फिर उधर क्या हुआ, ഈ ഭാഷ എന്ന് പറയുന്ന രാജാവ് അദ്ദേഹത്തോട് യുദ്ധത്തിന് വന്നപ്പോൾ बादशाह नाम का राजा जब युद्ध के लिए आया, തന്റെ 16:2 നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട്. 16 का 2 पढ़ना। ആ, बादशाह ने यहोवा के भवन और राजभवन के भंडारों में से हाँ। चांदी सोना निकाल दमिश्क के ആ നോക്കുക, നമ്മൾ വായിക്കുന്നത് അപ്പോൾ നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ नीचे नीचे जैसे हम पढ़ते हैं, ഹനാനി എന്ന് പറയുന്ന ആ ഒരു പ്രവാചകൻ വന്നിട്ട് वहां पर फिर हनानी नाम का भविष्यवक्ता आया। അദ്ദേഹത്തിന്റെ പഴയ ചരിത്രം പറയുകയാണ്. वो फिर उनका वाक्य साहस से उसका पुराना बैकग्राउंड बता रहा है। ആ എത്യോപ്യൻ അനേക ഭടന്മാരുമായിട്ട് വന്നപ്പോൾ याद कर, जब वो खोजा, वो अपना देश पूरा बड़ा सेनाओं को लेकर जब वो तुझ पर आक्रमण करने आया था, നീ ദൈവത്തെ ആശ്രയിച്ചതുകൊണ്ട് क्योंकि उस समय में तूने परमेश्वर पर आश्रय किया था, ആ നിന്നെ ദൈവം രക്ഷിച്ചു. तेरा यहोवा परमेश्वर ने तुझे बचाया था। ഇപ്പോൾ ഒരു രാജാവ് മാത്രം വരികയാണ്. अभी एक अकेला, एक बादशाह का एक राजा अकेला आ रहा है। അതിനെന്ത് ചെയ്യാ? നീ സിറിയ രാജാവിനെ ആശ്രയിച്ചു. तो तू क्या कर रहा है, एक अन्य जाति का सीरिया का राजा पे तू आश्रय कर रहा है। ആ നോക്കുക, जरा देखना നോക്കുക, എവിടെയാണ് നമ്മൾ പരാജയം വരുന്നത്? कहां पर हमारा हार हो रहा है, എവിടെയാണ് നമ്മുടേതായിരിക്കുന്ന ആ സ്നേഹത്തിന്റെ നിവൃത്തി നമുക്ക് സാധിക്കാതെ വരുന്നത്? कहां पर, किस विषय पर है, प्रेम का पूर्णता पे जहां पर हमें बढ़ते रहना चाहिए था, वहां पर बढ़ नहीं पा रहे हम लोग। അപ്പോൾ അദ്ദേഹത്തിന്റെ പിന്നീടുള്ള ചരിത്രം നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ उसके बाद आगे का इतिहास अगर पढ़ेंगे तो അദ്ദേഹത്തിന് എന്ന് യുദ്ധമാണ്. അവിടെ അതിന്റെ 16:9 വാക്യത്തിൽ നമ്മൾ ഹനാനി എന്ന് പറയുന്നുണ്ട്. 16 का 9 में वहां पर हनानी आकर कहता है, 16:9 वाइका 9 पढ़ना। हाँ। यहोवा की दृष्टि सारे पृथ्वी पर इसलिए फिरती रहती है कि जिसका मन उसकी ओर निष्कपट रहता है और उसकी सहायता में वो अपनी सामर्थ्य दिखाए। हाँ। तूने ये काम मूर्खता से किया है, इसलिए अब से तू लड़ाई में फंसा रहेगा। हाँ, मतलब बार बार लड़ाई होते रहेगा। अभी നേരത്തെ എന്തായിരുന്നു? पहला कैसा था, എത്ര സമാധാനം, कितना शांति और समाधान था, എത്ര സന്തോഷം. कितना आनंद था, ഇതെല്ലാം എവിടെ പോയി? ये सब किधर गया। കർത്താവിനെ നമ്മൾ ഹൃദയം കൊണ്ട് ഉപേക്ഷിച്ചാൽ, जब प्रभु को जो पूर्ण हृदय देना चाहिए था, उस हृदय को अगर हमने प्रभु का स्थान को अगर हटा दिया तो, അതുകൊണ്ടാണ് നമ്മളെ യെരമ്യാവിന്റെ പുസ്തകം इसलिए यिर्मयाह का पुस्तक അതിലെ 17:5 മുതൽ 8 വരെയുള്ള വാക്യങ്ങൾ നമ്മളോടുള്ള ദൈവത്തിന്റെ സന്ദേശമാണ്. 17 का 5 से 8 जब पढ़ते समय में हमारे विषय में प्रभु का संदेश है। वो ആ യഹോവയിൽ ആശ്രയിക്കുകയും यहोवा पर ही आश्रय करना, യഹോവ തന്നെ और ആശ്രയമായിരിക്കണം. यहोवा स्वयं ही तेरा आश्रय होना है। എന്നാൽ तो യഹോവയിൽ ആശ്രയിക്കാതെ अगर परंतु ऐसा नहीं किया तो, നമ്മൾ ജഡത്തിലേക്ക് തിരിയുമ്പോൾ शारीरिक बातों पे अगर हम लोग मन फिरे, उसकी ओर फिरे तो നമ്മുടെ സമാധാനം നഷ്ടപ്പെടും. हमारा शांति हट जाएगा। നമ്മൾ ദൈവത്തെ ആയിരിക്കത്തില്ല സ്നേഹിക്കുന്നത്. फिर हम लोग प्रभु से प्रेम नहीं करेंगे। അതുകൊണ്ടാണ് നമ്മൾ തിരുവചനത്തിൽ വായിക്കുന്നത്, इसलिए वचन पे हम पढ़ते हैं, ലോകസ്നേഹം ദൈവത്തോട് ശത്രുത്വമാകുന്നു. तो संसार का प्रेम परमेश्वर की ओर शत्रुत्व है। ഒരാൾ ആ ലോകത്തെയും ലോകത്തിനുള്ളതിനെയും സ്നേഹിച്ചാൽ जो कोई भी संसार और संसार की चीजों से प्रेम करता है, പിതാവിന്റെ സ്നേഹം, നമ്മൾ നേരത്തെ ചിന്തിച്ച പിതാ- പകരപ്പെട്ട ആത്മാവിന്റെ സ്നേഹം നമ്മളിലില്ല. पिता का प्रेम नहीं रहेगा। यानी कि क्या, जो हमारे हृदय में उंडेला हुआ, आत्मा के द्वारा उंडेला हुआ था ना रोमियो 5:5 में, वो प्रेम उसमें नहीं है। फिर നമ്മൾ സ്നേഹം കൊണ്ട് പിന്നെയും പിന്നെയും നിറയേണ്ടവരാണ്. हम लोग कौन है, बार बार प्रभु का प्रेम से भरते रहना है, भरते रहना है। അപ്പോസ്തലനായ പൗലോസ് പറയാണ്, प्रेरित पौलुस कहता है, ഞാനും പൂർണ്ണമായിട്ട് അങ്ങോട്ട് നിറഞ്ഞിട്ടില്ല, ഇനി ഞാൻ ഓടുകയാണ്. अभी भी मैं पूर्णता में भरा नहीं हूँ। फिलिपियों का हाँ। पुस्तक में हाँ। मैं अभी भी ऐसा दौड़ रहा हूँ कि हाँ। मानो मैं उसको प्राप्त करूँ। നമ്മൾ ഈ തികഞ്ഞവരൊക്കെയും അങ്ങനെ തന്നെ ചിന്തിക്കട്ടെ. बोले इसीलिए हमें भी जो सिद्ध है करके जो सोच रहे हैं, वो भी पौलुस के जैसा नम्र होकर दौड़े। ആ മത്തായി സുവിശേഷം അതിന്റെ 22:37 പൂർത്തീകരിച്ചവർക്ക് കിട്ടുന്ന കിരീടവും സ്വീകാരവും അവർക്ക് ഈ ഭൂമിയിലുള്ള സന്തോഷം എത്ര ശ്രേഷ്ഠമാണ്. प्रियो, जो ऐसा है तो जो ऐसा अच्छी रीति से विश्वास योगी से दौड़ते रहेगा तो उनके अंदर मत्ती का पुस्तक उसका 22वां अध्याय का 37 का वाक्य पूरा हो गया। ऐसा रहेगा तो ऐसे विश्वासी लोगों को प्रभु जब स्वर्गीय स्थान में बुलाकर जब उनको प्रतिफल देगा, उनको कितना बड़ा बड़ा मुकुट और सिंहासन और अधिकार, क्या क्या बातें उनको मिलने वाला है। ആദ്യ ദൈവം നമ്മെ സ്നേഹിച്ചത് നമ്മൾ ഓർക്കണം. इसलिए सबसे पहला बात क्या याद करना है कि परमेश्वर ने पहला हमसे प्रेम किया। അത് ഓർക്കും തോറും, वो जितने बार बार याद करते रहते, स्मरण करते रहते हैं, ഹൃദയം തുറക്കും തോറും, हृदय उस विषय में प्रभु का प्रेम को हमारे अंदर बहने के लिए हृदय खुल जाता है। तो അവനെ കൈക്കൊണ്ട് जो कोई उनको ग्रहण करता है, അവനെ വിശ്വസിക്കുമ്പോൾ उनको विश्वास करके ദൈവം ഉറപ്പുവരുത്തുകയാണ്, परमेश्वर वो बात का पक्का करता है, നീ എന്റെ മകൻ തന്നെ. तू ही मेरा बेटा है। Praise the Lord. Praise the Lord.
അവനെ കൈക്കൊള്ളേണ്ടത് പിന്നെയും നമ്മൾ വേറെ എന്തൊക്കെയോ കൈക്കൊള്ളുമ്പോൾ ക്രിസ്തുവിന് തിരസ്കരണം വരുന്ന ഹൃദയത്തിൽ. परंतु क्या हो रहा है, प्रभु को छोड़कर कोई और अन्य चीजों को हम लोग स्वीकारते रहते हैं, उसको मानते, तो क्या हो गया, हम मसीह को ठुकरा रहे हैं. നമ്മൾ ഓരോരുത്തരും ക്രിസ്തുവിന്റെ നിറം വ്യത്യസ്തമാണ്. क्योंकि अभी हमारे अंदर, सबके अंदर मसीह का जो भरपूरता है, जो भरने का जो माप है, सब में अलग अलग है. എന്നാൽ അതിനൊരു തുല്യതയിലേക്ക് വരികയാണ്. परंतु उस भरपूरता में जो जिस उद्देश्य से प्रभु चाहता है भरने के लिए, उसका माप का पूर्णता में बढ़ते रहेंगे तो ഈ സ്നേഹത്തിന്റെ വില ഡോളറിനേക്കാളും സ്വർണത്തെക്കാളും വെള്ളിയേക്കാളും എല്ലാം വിലയുള്ളതാണ് നമ്മുടെ നിക്ഷേപം. ഈ ദൈവത്തിന്റെ നിക്ഷേപം ഈ മൺപാത്രങ്ങളിൽ നിറഞ്ഞു വരികയാണ്. इस प्रभु को इस प्रेम करने की वजह से एक बहुत बड़ा असीम और अजर मिराज का धन हमारे अंदर है. ये धन का खासियत क्या है, दुनिया का डॉलर हो या रुपया हो, यहाँ तक कि सोना और चांदी से भी बहुमूल्य है. और इतना बड़ा बहुमूल्य मिराज का धन इस मिट्टी के बर्तन में रखने के लिए प्रभु ने इच्छा किया. നമുക്ക് ഈ ധനം നിറയുമ്പോഴാണ് നമ്മളെ ആത്മാവിന് ഫലമാകും. ഈ സ്നേഹവും ധനമുണ്ടെങ്കിൽ സമാധാനമുണ്ട്, സന്തോഷമുണ്ട്, എല്ലാം ഉണ്ട്. इसलिए ये धन हमारे अंदर बढ़ते रहेगा तो खासियत क्या है, आत्मा का फल बढ़ते रहेगा. आत्मा का फल मतलब क्या, सबसे पहला बात क्या है, प्रेम. जब प्रेम बढ़ेगा तो आनंद बढ़ेगा, शांति बढ़ेगा, परोपकार, ऐसे एक एक बातें उसमें जुड़ते रहता है, उसमें हम बढ़ते रहेंगे. അങ്ങനെ ദൈവം സ്നേഹമായിരിക്കുന്നത് പോലെ जिस रीति से परमेश्वर प्रेम है, അവൻ ഒട്ടുമിരിട്ടില്ല, उनमें कोई अंधकार नहीं, അവൻ യാതൊരു പകയുമില്ല, उनमें कोई नफरत नहीं. അവൻ സ്നേഹമാണ്. वो प्रेम का पूर्णता है. ആ സ്നേഹത്തിലേക്കാണ് ധാരാളമായി നമ്മൾ പകരാം. उस प्रेम को हमारे अंदर भरने के लिए और बहुतायत से भरने के लिए ദൈവം പറയണം ഇനിയും തരാം, प्रभु कह रहा है क्या, और मैं तुमको दूंगा, പിന്നെയും തരാം. और ज्यादा दूंगा. कितना चाहिए. ഈ ഒരു ദൈവം എത്ര അത്ഭുതകരമായ ദൈവമാണ്. अल्लाह, ये हमारा प्रभु कितना महान है ना. ഇത് സ്വർഗത്തിലെ നിക്ഷേപമാണ്. ये है असली स्वर्ग का धन. ഇത് സമ്പാദിച്ചുകൊണ്ടാണ് നമ്മൾ അവിടേക്ക് പോകുന്നത്. ये बात को अभी हम लोग कमाते हम लोग धनवान होकर स्वर्ग में जा रहे हैं. Praise the Lord. Amen. അവിടെ കിട്ടുന്ന സ്വീകാര്യ എത്ര ശ്രേഷ്ഠം. अगर ऐसा रहेगा तो स्वर्ग में कितना बड़ा योग्य रीति से हमें स्वीकारा जाएगा. ഇതിലാണ് എല്ലാ പ്രവാചകന്മാരും ന്യായപ്രമാണവും പുതിയ നിയമവും പഴയ നിയമവും അടങ്ങിയിരിക്കുന്നത്. ഈ സാരാംശം ये वाक्य में, इस प्रेम में, पुराना नियम हो या नया नियम हो, भविष्यवक्ता हो या व्यवस्था हो, कुछ भी बातें हो, सब बातें इस वाचा में, इस व्यवस्था में छुपा हुआ अधीन है. सबसे बड़ा और मूल्य आज्ञा यही है. ഈ ധനം സ്വീകരിക്കാൻ ഒഴിഞ്ഞ പാത്രവുമായിട്ട് വരാനാണ് ദൈവം പറയുന്നത്. प्रभु का आग्रह क्या है, ये प्रेम को अगर तुम्हें चाहिए तो अपना बर्तन को खाली करके प्रभु के पास आओ. वो एकदम बहुतायत से हमारा उनका प्रेम को हमारे अंदर भरेगा. ആ സ്നേഹം കൂടെ നിറഞ്ഞവനായിരുന്നു കർത്താവായ യേശു. इस रीति से प्रेम से भरा हुआ व्यक्ति था यीशु मसीह. അവൻ നമ്മളെ നിറയ്ക്കാനാണ് വന്നത്. और अभी क्यों अभी आया वापस, मतलब हमारे अंदर है, हमें और प्रेम में और भरने के लिए वो आया है. നമുക്ക് അവന് കംപ്ലീറ്റ് സ്വീകാരം കൊടുക്കാം. इसलिए पूर्ण अधिकार हम यीशु मसीह को दे. നിമിഷം തോറും അവനെ കൊണ്ട് അവൻ നിറയാം. अब हम लोग पल भर में ही प्रभु का प्रेम से भर सकते हैं, क्षण भर में ही. നിറയും തോറും നമ്മൾ എത്ര വ്യത്യസ്തരാകും. और जितना हम लोग बार बार प्रेम में बढ़ते रहेगा, उतना हम लोग स्वभाव में बदलते रहेंगे. इस तरह हम लोग अलग अलग रहेंगे. എല്ലാം നിറയ്ക്കുന്ന നിറവായിരിക്കുന്ന അവന്റെ ശരീരമായ സഭയിൽ അവൻ നിറയുകയാണ്. इसलिए जो सब बातों में भरने वाला वो प्रभु, जो सिर्फ मंडली में भरता है, वो किससे भर रहा है, अपना प्रेम से भर रहा है. കർത്താവിന്റെ അടുക്കിലേക്ക് ചെല്ലാം. इसलिए आओ प्रभु के पास आओ. കർത്താവ് എന്തുകൊണ്ടാണ് ഞാൻ നിറയാത്തത്? ये प्रभु मैं क्यों नहीं भर पा रहा, എന്റെ ഹൃദയത്തിൽ എന്താണുള്ളത്? मेरे हृदय में कुछ तो है. കർത്താവ് എന്നെ കാണിച്ചു തരണം. हे प्रभु मुझे बताओ. കർത്താവ് നമുക്ക് കാണിച്ചു തരും. तब प्रभु हमें बता, വിഗ്രഹങ്ങൾ മാറ്റപ്പെടും. तब हमारे अंदर का जो भी मूर्तियां है हट जाएगा. അപ്പോൾ നമ്മുടെ ഉള്ളിലേക്ക് ജീവജലം നിറയും. तभी प्रभु का जीवन का नदी का फवारा बहकर हम भरते रहेंगे. നാം നിറയും തോറും जितना हम लोग भरते रहेंगे, നാം ഭയമില്ലാത്തവരായി, हम लोग बिना डरे, നാം സുരക്ഷിതരായി, हम लोग सुरक्षित रीति में, നാം സന്തോഷമുള്ളവരായി आनंद से भरकर, നമുക്ക് ഈ ലോകത്തിൽ ജ്യോതിഷികളെ പോലെ ശോഭിക്കാൻ കഴിയും. तो ऐसा भरते रहते समय में ये दुनिया में एक ज्योति के समान, प्रभु का जो प्रेम को प्रकट करने वाला ज्योति के समान चमकते रहेंगे. കർത്താവ് നമ്മളെ അതിനായിട്ടാണ് വിളിച്ചിരിക്കുന്നത്. इसके लिए प्रभु ने हमें बुलाया है प्रियो. നമുക്കതിനായിട്ട് കർത്താവിനോട് ചോദിച്ച് നമുക്ക് ഓരോരുത്തർക്കും അവനവന്റെ ഹൃദയത്തിൽ നിറയാൻ ദൈവത്തിന്റെ അടുക്കലുള്ള സമർപ്പണത്തോടെ നമുക്ക് വരാം. इसलिए आओ हम लोग सब लोग एक एक करके अपने आप व्यक्तिगत रीति से पर्सनली प्रभु के उपस्थिति में आकर, प्रभु जिस बात में मुझे आप मेरे अंदर भरना चाहिए था वो भरो, और जो बातें निकलना हटाना चाहिए था वो हटाकर भरने के लिए अपने आप को व्यक्तिगत रीति से सब लोग समर्पण करें. നിറയുന്നത് ചോർന്നു പോകാതിരിക്കാൻ നമ്മൾ ശ്രദ്ധിക്കണം. परंतु प्रभु का प्रेम अगर हमारे अंदर भर रहा है तो
हमारे अंदर जो गड्ढा है उसमें से बाहर नहीं निकलना चाहिए। हाँ। वो प्रेम हृदय में ही रहकर वो हृदय पूरा प्रेम से ही भर जाना चाहिए, बाहर नहीं जाना चाहिए। ये बात को संभालना है। അങ്ങനെങ്കിൽ ऐसा है तो നാം കർത്താവിനെ പൂർണ്ണ സൗന്ദര്യം അവനെ കാണുമ്പോൾ അവൻ എങ്ങനാണോ അങ്ങനെ നമ്മളൊക്കെ ആവും. ऐसा रहेगा तो अगर प्रभु का प्रेम अगर अंदर भरा रहेगा तो मतलब प्रभु का प्रेम का पूर्णता में हम लोग रहेंगे। अगर ऐसा रहा तो प्रभु जब आएगा जैसा वो है वैसा हम भी उसके समान बदल जाएंगे। Praise the Lord. Amen. കർത്താവ് സഹായിക്കട്ടെ. प्रभु हमें सहायता करे। Praise the Lord. सबका चेहरा चमक रहा है, थोड़े लोग प्रेम में भर गया। यहाँ पर प्रभु मन प्रेम है, वहां पर प्रभु है। प्रभु है उसका एक बड़ा सबूत है ना। वास्तव में कितना बड़ी बात है। प्रेम में देखो सबको, आपस में प्रेम से देखो, हर एक को पड़ोसी को प्रेम से देखो। अगर आप गुस्सा से देखेगा तो अब चेहरे में बाल पड़ेगा ना। प्रेम से देखेगा तो क्या होता, एक स्माइलिंग भेज देता, प्रेम भर गया। ओह प्रेम सबसे बड़ी बात है। कितना बड़ी बात है। मैं आपको बोलता हूँ, मैंने प्रेम पाया ना, तो प्रेम दे ना, देने में कोई कमी नहीं क्या, नहीं है ना। प्रभु ने वो प्रेम का स्रोत हमारा भी दिल में भर दिया ना। प्रभु का प्रेम प्रभु ने दिया। प्रभु का प्रेम खत्म होता, अभी खत्म नहीं होता। मैं एक बात आपको बताना चाहता हूँ, अगर इस प्रेम हमारे में कार्य करे तो हर कदम में विजयी हो जाएगा, है ना। बहुत बड़ी बात है। देखो आज हम परमेश्वर की संतान कहलाता है, कारण क्या है? पिता ने हमसे इतना बड़ा प्रेम देखा है, पहले यूहन्ना 3 का 1 कभी भूलना नहीं। अभी यूहन्ना का सुसमाचार पहला अध्याय का 12 वचन हमने पढ़ा, उसको ग्रहण किया, परमेश्वर का संतान होने का अधिकार मिला। परंतु वहां पर बोलता है कि हम कहलाता है, हम ऐसा है, हम परमेश्वर का संतान है। अब देखिए प्रियो, कितनी बड़ी बात है ना। हम परमेश्वर का संतान कहलाने के लायक था, नहीं था प्रियो, नहीं था। देखो आपको मालूम है, प्रेम से जो बनाएगा वो बना रहेगा, है ना। एक बार नेपोलियन ने कहा कि अलेक्जेंडर ने और मतलब नेपोलियन ने, उन लोगों ने सैन्य बल से सम्राट बनाया, वो सम्राट स्थिर नहीं रहा है। अलेक्जेंडर हो है या नेपोलियन हो या मतलब दुनिया का जो भी सम्राट है, उन्होंने मतलब उस हथियार से साम्राज्य को बनाया, वो बना नहीं रहा। पर यीशु मसीह ने प्रेम से साम्राज्य बनाया, वो हमेशा बने रहते, हमेशा बने रहते। कितनी बड़ी बात है। प्रेम में बनाओ, अरे का प्रेम में करो। ये सुनते रहने के समय में दिल ऐसा उमड़ रहा था, उड़ करके नाचने का दिल आया। प्रेज़ द लॉर्ड, कितनी बड़ी बात है। जब प्रेम है, मैं आपको बोलता हूँ, है ना। देखो ये दुनिया में ऐसा प्रेम कहाँ मिलेगा, है ना। हमें प्रभु ने इस परमेश्वर का संतान प्रेम के कारण बनाया, क्योंकि हम इसका लायक था नहीं था। हम कौन था, है रोमियो 5:10 में लिया, परमेश्वर का दुश्मन था। हम दुश्मन था, दुश्मन को प्रेम करके प्रभु ने अपना बेटा बनाया, है ना। इसलिए प्रभु ने बोला तुम दुश्मन से प्यार करो। प्रेज़ द लॉर्ड, किससे प्यार करो, दुश्मन से भी, है ना। मत्ती 5 अध्याय का 44 वचन में पढ़ता है कि प्रभु बोलता है मैं तुम्हें कहता हूँ, मैं तुम अपनी शत्रुओं से या अपनी दुश्मनों से प्रेम करो। दुश्मन था ना हम लोग, हमें प्रेम दे करके प्रभु ने बोला अभी तुम भी, क्योंकि आपको मालूम है प्रभु ने हमें बहुत ज्यादा आज्ञा नहीं दिया, एक ही आज्ञा दिया, है ना। यूहन्ना का सुसमाचार 13 अध्याय का 34 वचन, 15 अध्याय का 12 वचन, प्रभु बोलता है मैं तुम्हें एक नया आज्ञा देता हूँ, जैसा मैंने तुमसे प्रेम किया वैसे तुम आपस में प्रेम करो। ये एक ही बात है, वो प्रेम की बात है ना। सच्चा प्रेम प्रियो हमें परखना है। हम लोग सिर्फ बाहर से मतलब 32 दान दिखा करके हंस करके दिखाया, वो में प्रेम नहीं हुआ। दिल से, अपने अंदर से प्रियो, इसमें कोई कपड़ता नहीं होना चाहिए, है ना। प्रभु का मंडली बिल्कुल एक दूसरे से प्रेम में जोड़ा हुआ है ना। हमें आत्मा में, आत्मा का बल प्रेम है, और हम प्रभु की आत्मा में है तो जरूर वो प्रेम होना जरूरी बात है। हमें एक दूसरे को उस प्रेम से मिले। प्रियो लोग हाथ देने के टाइम पर ही मालूम पड़ता है कि प्रेम में नहीं,
प्रेज लॉर्ड। प्रेम में हाथ देगा तो क्या, मैं बोलता ना, कई लोगों को हाथ देने के लिए डरना पड़ता है। प्रेज लॉर्ड। मैं भी प्रभु में आने से पहले ऐसे था, मेरे को हाथ देने के लिए लोग डरता था, लेकिन अभी मैं लोगों को, कई लोगों को हाथ देने पे डरता है। उनका पहला स्वभाव अभी तक बदला नहीं। प्रेम में हाथ देगा तो क्या मजा आता है। प्रेज लॉर्ड। वो बहुत बड़ी बात है प्रिय हमारे जीवन में, इसलिए हरेक आप प्रेम में करना। पहले कुरिन्थियों 16-14 में लिखा है, जो कुछ भी करो प्रेम से करो। जो प्रेम से नहीं किया, पहले कुरिन्थियों 13:3 में लिखा है, कोई प्रयोजन नहीं, कोई प्रयोजन नहीं। प्रिय आज यहां तक आया, प्रेम से आया कि नहीं, है ना। प्रभु का प्रेम खींच करके कितने लोग लेकर आया। प्रेज लॉर्ड। कई लोग सुनाई नहीं, नींद में, सोच में। अरे प्रियो, आप सोचो, प्रेम खींच कर लाया तो आप धन्य हैं। और हमें जो भी करना है, स्वर्ग देखता है ये प्रेम में कर रहा है कि नहीं। स्तुति भी करो, प्रेम भी करो, मजबूरी भी मत करो, है ना, डरो मत। कई लोग अभी भी डरता है। प्रभु का प्रेम में तो डर आता है नहीं। पहले वाला 4:18 में लिखा है, सिद्ध प्रेम भाई को दूर कर देता है। कितना बड़ी बात है प्रिय, हर एक बातों में ये प्रेम का शब्द सही रीति में जानेगा तो कितना अच्छी बात है। और हमें उस प्रेम में रहना है। प्रेम में रहने का मतलब आत्मा में रहना, आत्मा में रहने का अर्थ प्रेम में रहना। प्रेज लॉर्ड। तो बहुत सुंदर वचन प्रभु ने हमें दिया, आशा के जीवन से एक उदाहरण भी दिया। प्रियो, इतना अच्छा प्रेम में, प्रभु में रहने वाला आशा आखिर में देखिए प्रभु का प्रेम से वंचित हो गया, है ना, अपनी समझ के सहारे में चला गया। इसलिए है ना, कितना दुखदायक अनुभव। देखो, कोई भी ऐसा कोई गलती आ जाता है तो वो सारा मतलब भरा हुआ प्रेम क्षणों में खाली हो जाता। ऐसा नहीं होना चाहिए। छोटा सा डाउट, थोड़ा सा ऐसा नेगेटिव विचार, वो हमें मतलब हमें एकदम प्रेम करने वालों को दुश्मन बनाएगा। सही में बहुत बार बहुत लोगों के जीवन में ऐसे होता है। इसलिए लोग जाने अनजाने वो विरोधी का शिकार बन जाता है। ऐसे नहीं होना प्रियो, हमेशा अपने को प्रेम में भरते जाना। अब एक दूसरे को मिलेगा तो भी उसी मसीह प्यार में मिलने का प्रयास करना। तो प्रभु का दासों को आज भी बहुत प्रभु का वचन में बोलता है, जीवन का नदी बह रहा था। हर एक लोगों की अवस्था जान करके प्रभु ने इतना सुंदर गहरा वचन दिया, कितने लोगों को वास्तव में आशीष मिला, मिला ना प्रियो। बहुत गहरा वचन था, है ना। प्रभु ने अच्छा प्रकाश दिया लोगों का, बहुत लोगों का दिल में प्रभु का आत्मा काम कर रहा था। प्रियो, उन्नति पाते जाओ, सिद्धता की ओर बढ़ते जाओ। प्रभु का दासों के लिए भी प्रभु धन्यवाद देता हूँ। और ये वचन सुना हुआ आप सबको प्रभु बहुत आशीष दे और प्रभु को महिमा मिले। आमीन।